नमस्कार मंडळी. विघ्नहर्त्या गणरायाचं आगमन झालेलं आहे. दुष्काळ आणि प्रचंड पाऊस या संकटांमधून सावरण्यासाठी सगळ्यांना बळ दे अशी आपण त्याच्याकडे प्रार्थना करूया आणि दुर्मुखलेल्या मनांना खुश करण्यासाठी सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा. महाराष्ट्राची हास्य जत्रा, विनोदाचा नवा हंगाम. हास्याची जत्रा रंगतदार करण्यासाठी विनोदाच्या गावातले सगळे रथी महारथी इथे आलेले आहेत. त्यांचं आपण जंगी स्वागत करूया. या जत्रेचा धुमशान आनंद लुटण्यासाठी आलेल्या दर्दी हास्य रसिकांचं देखील जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. बोल्ड अँड ब्युटिफुल सई ताम्हणकर, खट्याळ, मिश्किल आणि रुबाबदार प्रसाद ओग. तर मंडळी, अजिबात वेळ न दवडता आपण लागलीच सुरू करूया आजचा आपला रथी महारथींचा हास्य कल्लोळ. चला तर मंडळी, आता बैठकीला जाऊया. लावणीची ही रंगतदार बैठक आपल्या समोर घेऊन येतात फिल्टरवाड्याचा बच्चन गौरव मोरे, कोळीवाड्याची रेखा वनिता खरात आणि प्रोडक्शन सोबत विनोदही मॅनेज करणारा दत्तू. Hello everyone, I am Gaurav More from Power Filter Pada. And I am Datta More, the great production wala. काय यार, एवढंच काय ते स्वतःच आहे रे माझ्याकडे. त्याच्यावरच करिअर चाललंय. ते तर ढापू नको ना यार. सॉरी यार, सॉरी गौरी यार, मला जाम भारी वाटायला लागलं यार. ना असं वाटतं आता कधी बाई येईल आणि मी कधी लावणी बघतोय. रिलॅक्स रिलॅक्स. जेवण बघितल्यावर खांडेकर जसं वागतं तसं वागू नकोस. कधी बाई बघितली नाहीस का? आपण समीर चौगुले बनायचं. मनात तेच असेल पण चेहऱ्यावर नाही दाखवायचं. येडा म्हणून पेढा खायचा. लोकांना वाटलं पाहिजे ओ व्हॉट अ जेंटलमॅन. काय केलं परत कर. तू ज्यांना चिडवतोय ना ते कोणाचे तरी गुरु असू शकतात. पण आता त्यांना काय माहित गुरु किती पोचलेला आहे ते. बरोबर ना? पण हे आपल्याला शोभत नाही रे. आपल्याला शोभत नाही, असं करू नको. वी आर जेंटलमॅन ब्रो, जेंटलमॅन. गौऱ्या यार, हे एवढं सगळं तुला कसं माहिती रे? अरे आपण रेग्युलर येतो ना इकडे. बाई एकदम जवळून ओळखते आपल्याला. अरे आपल्याकडे आमाप पैसा आहे, कुठेतरी उधळला पाहिजे ना. अरे पण तुझा चेक मीच काढतो रे. आता येताना रिक्षाचे त्याच्यापेक्षा जास्त झाले. दत्तू ऐक ना, तुला काय वाटलं मी फक्त हास्य जत्रावरच कमवतो काय? अरे हास्य जत्रा इज लाईक अ बडीशेप फॉर मी. इट इज नॉट माय ब्रेड बटर. ओके. अरे पण तू 20 दिवस इथेच पडीक असतोस बडीशेप साठी, मग ते ब्रेड बटर कधी कमवतो? दत्तू ऐक ना दत्तू, अरे आपले बरेच उद्योग आहेत रे. आपण सुपर आय मारतो, बरेच पैसे कमवतो, खूप शानो शौकत मध्ये राहतो रे आपण. तुम्हा हास्य जत्रावाल्यांना काय करणार यार? शानो शौकत मध्ये राहणं म्हणजे काय असतं ते. तुम्ही आयुष्यभर नुसतं आम्हा बॉलिवूड करांवर जळा. असो असो ठीक आहे. तुला माहिती आहे ना, अरे बाई आहे ना, बाई अशी आपल्या बोटांवर नाचते रे. काय बाई कशी आहेस? काय रे जिप्रिया, तू इथं काय करतोय? तुमची आठवण आली, आलो तुमच्याकडं. असं? हा. आणि मला कोण आहे तुमच्या सोबत? कोण मालक? हेच खट्याळ, मिश्किल, बस का रुबाबदार. हे बघे, एवढा बदला नाही घ्यायचा. आपण की नाही बोलतात एवढं काय. हे मालक कोण आहे? एक मिनिट, अरे हा मालक नाहीये. अरे हा माझ्या सोबत आला आहे. हा आमच्याकडे प्रोडक्शनला आहे, माझ्या सोबत आलाय. त्याला जरा बघायचं होतं म्हणून. नमस्कार बाई. नमस्कार तुम्ही नाही करायचं, नमस्कार आम्ही करायचं ना. मालक नाव काय म्हणलात? दत्तू. काय झालं? एवढं दत्तू मोरे. काय झालं? बाई गं, काय
मिनिट मला सांगा, दत्तू नावात असं काय दणकट आहे? दत्तू काय दणकट आहे? दत्तू तो हा काय दणकट आहे याच्यामध्ये? हा दणकटपणा नाही, हा हलकटपणा आहे. मालक मी आहे, मी. ह्याला मी माझ्या सोबत आणलाय. आज याचा नाही याचा असा अख्खा खर्च मी करणार आहे. मी हे घ्या ठेवात ठेव. दत्तू मी मागितलं नाही नाही. आधी मी अदाकारी दाखवणार, मग बिदागी द्यायची. बरं. फुकटची दीड दमडी पण घेत नाही मी, सांगून ठेवते. हा. आणि इथं पैसा असं उधळायचं नाही नाही. तर हातावर द्यायचं. काला दाखवते मी, कोटा नाही यो. हा ठीक आहे. आला तोंडवर करून छिपऱ्या. दत्तू इकडे ना, हसायचं ना दत्तू. आमची जुनी फ्रेंडशिप आहे. जरा ना आज बाईंचा मूड जरा वेगळा दिसतोय. बाई हा तुम्ही करा सुरू. बसा बसा. हा तुम्ही सुरू करा. खाली माझी बैठक माझे नियम. मी बोलणार तेव्हा डान्स. बरं तुम्ही सांगा तेव्हा डान्स. हा मालक तुम्ही खाली कशाला बसलात? अरे बसू द्या ना ह्याला. वर बस. असं नाही ना मालक, रुबाबदार एकदम. बाजूला सर. मी बसलो बस एकदम रुबाबदार. हा. करायची का सुरुवात? होऊन जाऊ दे. तुम्ही बसा भाऊजी, कशी मी राखू तुमची महरजी. तुम्ही बसा भाऊजी, तुम्ही बसा भाऊजी, तुम्ही बसा भाऊजी. थांबा. तू जरा मागे ना बाळा. पैसे मी देणार आहे ना. तुम्ही ह्याच्याकडे बघून का नाचताय? माझ्याकडे बघून नाचताय. खरं तर ना हा माझ्या सोबत आलाय. तुझ्या सोबतच्यांचीच करिअर व्हायला लागले, तू इथंच आहेस. बाई पर्सनल बोलायचं नाही. मी तुम्हाला पैसे देतो ना, माझ्यासाठी गा ना, तुम्ही नाचा ना माझ्यासाठी. दत्तू बाळा जा दरवाजात जा पटकन जा. चप्पल घाल. हा माझ्यासाठी नाचा बरं काय. ठीक आहे, नाचते. हा दत्तू. हा तुम्हावर केली मर्जी बहार, नका सोडून जाऊ रंग महाल. तुम्हावर केली मर्जी बहार, नका सोडून जाऊ रंग महाल. जरा 2 मिनिटं गप्प आहे. दत्तू इकडे ना. बाई मी तुम्हाला काय सांगितलं होतं, माझ्याकडे बघून तुम्ही नाचायचं आहे. तुम्ही याच्याकडेच बघताय सारखं. ह्याच्यात काय आहे? कोण आहे रे तू? कोण आहे ह्याच्यात? काय आहे एवढं? मी कोण आहे? कोण आहे तू? मी कोण आहे? हा तूच. मला सांग, सई मॅडम तुला पहिल्या परफॉर्मन्सच्या वेळेस काय म्हणाल्या? गौऱ्या स्किट मस्त झालं. आणि मला काय म्हणाल्या? काय म्हणाल्या? सर तुम्ही काय करता? सर गौरिया. अरे शेवटी जवाहिराला कळतं रे, हिरा कुठे कोळसा कुठे. यार तू जरा गप्पा बस ना. मी तुला इथं आणलंय ना, तू जरा गप्पा बस ना, जास्त बोलायचं नाही. ओ बाई कारण ना माझ्याकडे बघून मी तुम्हाला पैसे दिलेत ना, प्लीज. तुझ्याकडे बघून नाच असंच वाटत नाही मला. का पण? तुझ्याकडे बघून झोप येते मला. तू हसू नको रे, फ्रेंडशिप मध्ये हसू नको, जरा शांत बस ना. माझा चेहरा बघितला की झोप येते. अरे हा चेहरा बघितला ना की अख्खा महाराष्ट्र ताजा तावाना होतो. काय झालं तुला? ऍक्च्युली कफ झालाय. त्याच्यात हात घालून किटली बाहेर काढीन मी. सांगायचं ना तुम्हाला कप झाले. आतमध्ये चला, हळद दूध देते तुम्हाला. एक मिनिट थांबा. तुम्ही याला हळद दूध पाजणार आतमध्ये जाऊन. हा आणि ते मी बघणार, त्याचे पैसे मी तुम्हाला देणार. या बघा मी इथं लावणी बघायला आलोय. मगाची लावणी राहिली ना, ते पूर्ण करा. आधी ती पूर्ण करा. आणि प्लीज माझ्याकडे बघा, त्याच्याकडे बघू नका. माझी बैठक माझे नियम. मी कोणाकडे पण बघून नाची ना. नाही तुमच्या मनाप्रमाणे नाचा. मग कसं आहे, माझ्याकडे पण बघा, त्याच्याकडे असं पटकन बघा, परत माझ्याकडे बघा, माझ्याकडे बघा. हा चालेल. बसा तिकडं. दत्तू लपतो जरा 2 मिनिटं. हा करायची का सुरुवात? हा. पापडाची तोरणं बांधून डोळ्यावरती, पापडाची तोरणं बांधून डोळ्यावरती,
पापडांची तोरण बांधून डोळ्यावरती ह्याच्याकडे बघताना नजर भिरभिरते असं का? गौऱ्या यार ठीक आहे ना यार, तुझं जुनं झालं यार, माझ्यात कसा फ्रेशनेस आहे ना. मी पैसे देतो ना बाई, तुम्ही माझ्याकडे बघून नाचा ना. त्याच्या डोळ्यामध्ये असं काय आहे त्याच्याकडे बघताय? माझ्याकडे काय? हा माझ्याकडे काय? हा तुझ्याकडे काय? मला सांग, तुला प्रसाद सर काय म्हणाले? गप्पा यार. त्यांना कुठं माहिती यार तू रोज रोज येणार आहे म्हणून. त्यांना वाटतं तू एकच दिवस येणार आहे म्हणून ते बोलले. जाऊ दे, सोडणार तू यार. हा हे बाई ऐका ना प्लीज, मी काय म्हणतोय, मी तुम्हाला पैसे देतो, मी तुम्हाला गिफ्ट पण देतो की नाही, त्या सोन्याच्या अंगठ्या मीच दिल्यात की नाही, परफ्यूम पण मीच देतो का नाही, कपडे पण चांगले चांगले मीच दिलेत ना. मग माझ्यासाठी नाचा ना, माझ्याकडे बघू ना प्लीज, नाचाल ना? खरं सांगू का, काय ते? तुमच्याकडे बघून नाच असंच वाटत नाही मला. मग काय होतंय? एवढा राजबिंडा पुरुष माझ्या समोर असताना तुझ्याकडे बघून नाचूच कशी मी? मला हे कळत नाही, ह्याला राजबिंडा लिहून लेखकाला रात्री झोप कशी काय लागते? असं काय हाय काय ते थोबड्यामध्ये? अरे चेहरा बघा, दाढी वाढलेला कासव दिसतंय. ओ बाई माझ्यासाठी नाचा ना, नाचा ना तुम्ही. नाही नाही का? यांच्या नजरेत मी एकदम घायाळच झाले. माझ्या नजरेनं बाणच सोडावं असं वाटतं. मला एक कळत नाही, तुम्ही ह्याला बाण मारता की माझी असं करू? माझ्यासाठी तुम्ही नाचा ना. हो हे बघ, मी तुझ्यासाठी नाचू शकत नाही. का? कारण याच्यावर माझं प्रेम जडले. काय? हो, याच्यावर मी मनानं कधीच तुमची झाले. याच्यावर? आणि हा, लायकी आहे का तुझी माझी लावणी बघायची? तू माझी लायकी काढलीस, हा. आता सोडत नाही तुला मी. झाडे बघ, तू माझी लायकी काढलीस. तू झालं काय? सांग तरी बाळा, झालं काय? माझ्या आयटम तिला काय बोलायचं नाही. कोणाबद्दल? माझ्या आयटमला काय बोलायचं नाही. थांबा जरा जरा थांबा. अरे दत्तू, जर दोघांनी एकमेकांकडे बघा रे, कुठली जोडी आहे ही? गणपतीला दोघांनी एकत्र फिरू नका, न तो लोक 51 रुपये समजून पेटी टाकतील. माझ्या आयटमला काय बोलायचं नाही. बोल बेबी बोल. रॉक अँड रोल. परत बोल बेबी. क्या सुलूक किया जाए, मार दिया जाए या छोड़ दिया जाए? मालक, मला असं वाटतंय त्यांनी आपल्या समोर लावणी करून दाखवावी. लावणी करायचं आहे? मग उठशील तर मी लावणी करेल ना तू. अरे हात, मी नाही लावणी करणार. जा, मी नाही करत लावणी. कापीन ना. काय आता कापणार? हा. काप काप. मला, मी कोणाच्या बापाला पण घाबरत नाही. काप. एक काम करतो, चेक वरता एक शून्य कापतो. इथं थांब, नाचतो. वाजव रे. मजा आली, सुंदर झाला. सई, तुला कसा वाटला हा परफॉर्मन्स? काहीही बोलायच्या आधी मला आणि प्रसादला तिकडे यायचंय. खूप दिवसांनी तुमचा चक्कीत जाळ परफॉर्मन्स बघितला. मन भरून आलं, समाधान झालं, पोट तृप्त भरलंय. थँक्यू. मी अशा तुमच्या परफॉर्मन्सची खूप दिवस वाट बघत होते आणि आज तो मला मिळालेला आहे, याचा मला खूप आनंद आहे. वने, पाठीनं जो डान्स केलास ना तू, कमाल, क्लास. दत्तू, अमेझिंग. म्हणजे
दिवसेंदिवस तू छान खुलत चाललायस आणि आय एम शुअर की तुझा परफॉर्मन्स बघून इथले खूप लोक इन्सिक्युअर होतील या लेवलचा तू परफॉर्म करतोयस. त्याच्याबद्दल तुझं खूप अभिनंदन. खूप कॉन्फिडन्स लागतो मित्रा अशा आर्टिस्टबरोबर ताकदीने उभं राहून त्यांच्याबरोबर त्यांनाच तितक्याच ताकदीची साथ द्यायला आणि तू ती देतोयस त्याबद्दल तुझं खूप अभिनंदन. गौऱ्या अमेझिंग. नेहमीसारखी एनर्जी. गौरव इज आय थिंक बॅक. आज जळणाऱ्या लोकांचं काय म्हणणं आहे बघू आपण. एखाद्या परीक्षेत जेव्हा मुलाला कमी मार्क पडतात ना, आई वडील मायेने ओरडतात. लगेच पुढच्या परीक्षेला मुलगा बोर्डात येतो ना, तेव्हा फार अभिमान वाटतो. वंडरफुल, आउटस्टँडिंग परफॉर्मन्स होता. आउटस्टँडिंग म्हणजे खरोखर माझ्याकडे शब्द नाही. दत्तू तू कमाल केलीस तू. आणि तू काय करतोयस हे तुला कळत नाही. आणि मी देवाकडे प्रार्थना असेल मनापासून की तुला कधीच कळू नये की तू काय करतोस. तर त्याचा आनंद आम्हाला कायम घेता येईल. वनिता सुपर्ब ठसकेबाज परफॉर्मन्स होता. गौऱ्या माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर आणि जे काही आहे ते प्रेमापोटीच आहे. आणि तुला फक्त बॉलिवूडमध्ये नाही तर मला तुला हॉलिवूडमध्येही पाहायला खूप आवडेल. माझ्या खूप मनपूर्वक शुभेच्छा आहेत तुझ्या पाठीशी, रादर तुमच्या तिघांच्या पाठीशी. वंडरफुल. गौऱ्या खास तुझ्यासाठी शेअर आहे आणि खास आपल्या लेखकांकडनं लिहून आला आहे. यू उदास न रहा करो जरा दोस्तों से मिला करो. यू उदास न रहा करो जरा दोस्तों से मिला करो तबीयत सुधर जाती है. यू उदास न रहा करो दोस्तों से मिला करो तबीयत सुधर जाती है. बस चुनाव दोस्तों का बड़ी सोच से करो. बस चुनाव दोस्तों का बड़ी सोच से करो वरना अपनी पैंट उतर जाती है. वा वा वा. पण एकंदरीत खरंच खूप छान झाला परफॉर्मन्स. 51 रुपयाची नोट समजून मला दी बेस्ट होता. क्या बात है. थँक्यू सो मच फॉर दिस. मंडळी, एखाद्याच्या बाबतीत अपघातानंतर दवाखान्यातही दुसरा जीवघेणा अपघात घडला तर असाच एक विलक्षण अपघात आपल्या समोर घेऊन येत आहेत. अस्सल विनोदानं तुम्हाला बक्कळ हसवणारे हास्य धुरंधर प्रसाद खांडेकर, पॅडी कांबळे आणि सोबतीला आहेत समीर, अंशुमन आणि वनिता. अण्णा अण्णा ओ एक मिनिट अण्णा. कुठे दुखतंय अण्णा? डोकं दुखतंय का अण्णा? बरं मग छाती दुखते अण्णा? छाती पोट दुखतंय का अण्णा? मांडी दुखते? पोटऱ्या दुखतात? तळवा दुखतो? खाट दुखते का? खाट अण्णा मग कसं कळणार आता? फक्त अंगठा आणि डोळे तेवढे शिल्लक राहिलेत. अण्णा पण तुम्ही काळजी करू नका अण्णा. हा तुमचा कमावता मुलगा जिवंत आहे. आपण सगळ्यात मोठ्या हॉस्पिटलमध्ये तुम्हाला घेऊन जाऊ. तुम्ही काळजी करू नका अण्णा. हे बघा, तुम्ही आयुष्यात कुणातच काही वाकडं केलेलं नाही. तुमचंही कोणी काही वाकडं करू शकणार नाही. देव आहे अण्णा, देव आहे, तो बघतोय सगळं. भाऊ हा ते शामराव हे काय इथेच. अच्छा इकडेच आहे का? थँक्यू. वरती पण एक शामराव आहेत. जाऊ दे. अरे आहे तो. तू मुलगा का? हा. आधीच टक्कल केलं?
नातेवाईकांना कळवलं का? हा कळवलंय. सामान कोण आणणार आहे? कसलं सामान? ठीक आहे, मी बघतो, मी करतो मॅनेज. कधी काढायचं कधी? काय काढायचं? बाबांना पोचवायचं कधी? काय बोलताय? अण्णा जिवंत आहेत माझे. जिवंत आहेत का? सॉरी म्हणजे असं कसं जिवंत आहेत? असं कसं म्हणजे? नाही म्हणजे म्हटलं एवढं लागलंय म्हटलं नसेल म्हणून म्हटलं. ठीक आहे सॉरी नो प्रॉब्लेम. शामराव खांडेकर. पाय आहेत ते, पाय. अच्छा, हे पाय आहेत का? कळत नाही ना इथं पाय कुठलं डोकं कुठलं म्हणून. पाय कळत नाहीत, डोकं असं फाकलेलं असतं असं. हे पाय आणि हे डोकं. कंबर कुठे मग? अरे पाय आणि डोकं कुठेही असलं तरी कंबर मध्येच असणार ना. आणि कमरेशी काय करायचंय तुम्हाला? आपला काय डॉक्टर बघतील ना काय द्यायचं. ठीक आहे सॉरी. एक मिनिट, तुम्ही कोण आहे पण? मी खांडेकर, शामरावांचा मित्र आहे मी. शामराव ओळखलं का? खांडेकर. हे छातीत ना बाहेर आलं काय बळबळत आहे? अंगठा. अच्छा अंगठा आहे तो. अच्छा बघा ना किती लागलंय. अंगठा आणि डोळेच फक्त शिल्लक राहिले. तो ठीक आहे काय काळजी करू नका, होईल काय प्रॉब्लेम नाही. शामराव मोसंबी आणल्यात, मोसंबी. काका ते खायला अलाउड नाहीये. काही खायला अलाउड नाही? काही हरकत नाही, नो प्रॉब्लेम, काय हरकत नाही. कुठे तो भूक वाटला म्हणून आपलं. अरे काय चाललंय तुमचं? तिथे सलाईन लावतात तिथे. हा हुक्कच आहे. हा हुक्क. तुम्ही अण्णांना बघायला आलात की स्किट करायला आला इथं? काही हरकत नाही, खायला अलाउड नाही. शामराव मोसंबी खायला अलाउड नाही. ऑर्डर आणली आहे मोसंबीची. काय दारू आहे ती? माहिती आहे मग काय दारू काय देताय त्यांना? शामरावानं एक घोट देऊन बघा, असे खडकन बरे होतील. मला माहिती आहे ना, माणूस खूप चांगला आहे, पण हे दारूच्या नादात गेला. दारूने वाट लावली. म्हणजे बाकी बघा काय अवतार करून घेतला, काय झालंय? मला विचारा. काल मी त्यांना सांगितलेलं, शामराव एका क्वार्टर नंतर ड्रायव्हिंग आणि तोंड दोन्ही बंद ठेवायचं. कधी ना कधी माणूस गोत्यात येतो. झालं ना, आता 8 पेग प्यालो, 8 पेग. मी सांगतोय शामराव नको दारू पिऊन गाडी चालू नका. ऐकलं नाही? नाही हो, मी सांगतो अण्णा आणि दारू. अहो काय बोलताय तुम्ही? अहो अण्णा दारू पितच नाही, दारूला स्पर्श देखील करत नाहीत. दारू पिणाऱ्याचा तिरस्कार करतात ते. आता म्हणजे तुम्हाला माहिती नव्हतं घरच्यांना? ठीक आहे शामराव, हे बघा आता सांगावं लागलं शामराव. ठीक आहे, हे बघा मान्य आहे, पण आता ठीक आहे, आता लपून ठेवू नका. अहो म्हणजे खूप दारूच्या नादातच हे झालं. तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. बघा अण्णा आमची दारूच पित नाही, तर दारू पिऊन गाडी चालवायचा काही संबंधच नाही ना. मला सांगा, मारुती चौकात झाला ऍक्सिडेंट. कारने बाईकला ठोकलं. 10 वाजता झाला. माझ्याबरोबर बसले होते ते. 9:45 पर्यंत एकत्र पित होतो. 8 पेग झाले, 8 पेग. म्हटलं नका जाऊ. 10 वाजता मला फोन आला, शामरावांचा ऍक्सिडेंट झाला. माणूस अण्णा तुम्ही दारू पिता तुम्ही अण्णा? अहो आम्हाला सांगितलं की मी कीर्तनला चाललोय, मला लेट होईल, आणि तुम्ही ह्याच्यासोबत दारू पित होता अण्णा. 4 पेग प्यायलात अण्णा? 8 पेग प्यायला. हे बघा मान्य. हे बघा शामराव, हे बघा आता लपवून उपयोग नाही. हे बघा डॉक्टरांना सांगावं लागणार, बाबा मी दारू पितो, सिगरेट, काही डॉक्टरांपासून लपवून ठेवायचं नाही. ठीक आहे शामराव. हे बघा हो, आता झालं गेलं झालं, ठीक आहे.
ओरडू नकोस बाळा बाबांना. ओढू नको तर काय करू? अरे माझ्या हातात एकदा आपल्या कोल्ड्रिंकचा एक टीन बघितला त्यांनी, तर त्यांना वाटलं की मी बिअर पित होतो म्हणून कुदवलो आणि स्वतः इकडे 8 पेक पित आहे. ठीक आहे बाळा, काय टेन्शन मध्ये असल्यावर माणूस घेतो ना थोडस टेन्शन विसरण्यासाठी. कसलं टेन्शन? हा सांगा ना, कसलं टेन्शन? हे इकडे आता आजारी आहेत म्हणून आईने आणि मी तिकडे घरी जाऊन दारू प्यायची का? काही नाही हो, टेन्शन बिन्शन. दारुड्या माणसाला फक्त कारण हवं असतं. मी बोलतोय ना शामराव, मी बोलतोय शांत बसा. हे बघ, तू कोणतंही रिलेशन कुठेही लावू नकोस. कुठलं कळलं? तू बोलतोस तर टेन्शन वेगळं. शामरावांना थोडं आर्थिक टेन्शन होतं थोडस. कसलं आर्थिक टेन्शन? शामराव आता मला सांगू द्या. शामराव सांगू द्या मला. शामराव काल जुगारात हरले. जुगार? हो, म्हणून ते जरा म्हणून टेन्शन मध्ये प्यायले ते थोडस. अण्णा आमचे जुगार पण खेळतात? हा, तुझा बाप ना खूप नशिबवान आहे. अशी एक एक पानं काढतो ना, समोरचं टिकतच नाही माणूस. जुगारात अट्टल म्हणजे काय नशीब. पण म्हणजे कालचा दिवस नव्हता शामरावांचा. आधी पानं उलटली, मग चौकात जाऊन शामराव उलटले. म्हणजे हा माणूस जुगारी आहे? बघ, तू आता हळूहळू अण्णांवर ना हा माणूस असा एकेरी होत चाललायस. कळलं? बाबा आहेत ते, रिस्पेक्ट दे त्यांना किती झालं तरी. कळलं? काय करू मग मी? काय करू सांगा ना. अहो, देव माणूस समजत होतो मी, देव माणूस, आणि हा दारुड्या आणि जुगारी निघाला एक नंबरचा. आता नाही काय बोलताय? हा नाही काय बोलताय? हे खोटं सांगताय? ओरडू नकोस, ओरडू नकोस. अरे तू तुझ्यासाठी जुगार खेळत होते ना. माझ्यासाठी जुगार? काय संबंध? शामराव, मला सांगावं लागेल आता. शामरावांनी मला सांगितलं होतं, मुलाच्या शिक्षणासाठी पैसे कमी पडतायत. कुठल्या मुलाचं शिक्षण? एकुलता एक मी त्यांना, आणि उत्तम मी नोकरी करतो आणि उत्तम पगार आहे मला. कुठच्या मुलाबद्दल सांगताय तुम्ही? शामराव, तुम्ही कोणत्या मुलाबद्दल बोलत होता? ओ बाई, एक मिनिट. ओ ही बाई माझ्या बापाला शामुड्या बिमुड्या काय म्हणते? काय करतोय? स्वतःच्या आईला सुद्धा ओळखलं नाहीस तू? ही माझी आई? काय डोकं फिरलंय का? ही माझी आई वगैरे नाही कोणी. काय शामराव, हिचाच फोटो दाखवायचे बायको म्हणून? खरंय बाळा, मी तुझी खरी आई नाही, मी तुझी मानलेली आई आहे. मानलेली आहे? बाळा लेकरा, सेम टू सेम शामरावांवर गेलाय तू एकदम. माझा सूर्य नाही गेलाय शामरावांवर, तो माझ्यावरच गेलाय. अरे पण तुमचा सूर्य का जाईल माझ्या बापावर? आता मला सांगावंच लागल. तुम्ही काही बोलू नका, बोलूच नका. तुझ्या बाबांचं आणि माझं लई वर्षांपासून संबंध आहे. आता कशाला ओरडताय? तुमच्या बगर मी एकटी कशी राहिली माझं मलाच माहिती. आता मी सांगणारच आहे. तुम्ही का बसा? लेकर, मी फलाटाची चावी द्यायला आले तुला. कुठला फ्लॅट? तुझ्या बाबांनी माझ्यासाठी घेतला होता. म्हणजे ह्या थेरडेने तुमच्यासाठी फ्लॅट पण घेतला होता? तुम्ही का बसा? एक शब्द पण बोलू नका. हवं तर तो फ्लॅट विक, पण याच्यावर काहीतरी उपचार का शामुड्या. बघ हे बाळा, तू आता हळूहळू एकेरीवरून थेरड्या म्हणून त्यांना शिव्या घालायला लागलायस. रिस्पेक्ट दे, बाप आहे तुझा तो. अरे काय करू मी काका? सांगा ना, काय करू? आम्हाला सांगितलं की बिझनेस मध्ये लॉस झाला म्हणून फ्लॅट विकावा लागतोय. राहता फ्लॅट पण विकायला निघाले होते.
मला आणि माझ्या आईला रस्त्यावर सोडून या बाईसाठी तुम्ही तिकडे फ्लॅट घेऊन ठेवला होता. सांगा ना, या बाईसाठी. आता नाही बोलायचं, जास्त बोला तर मुस्कट फोडीन. ए बा, राहिलंय मुस्कट फोडायला, राहिलंय का? एक अंतर राहिला, तेवढं फोडून टाका तो. नाही नाही नाही, दारू प्यायची ना तुला? दारू प्यायची ना तुला? दारू प्यायची ना? एक मिनिट, दारू प्यायची ना तुला? तोंड बंद आहे. एक मिनिट, त्याचं तोंड बंद आहे बाळा. दारू प्यायची ना? दारू प्यायची ना? पी दारू पी आणि मर. आम्ही तुझ्यासाठी इकडे उपचारांसाठी पैशांची जमवाजमव करतोय आणि तू इकडे या बाई हॅलो, एक मिनिट. मी डॉक्टर समीर चौगुले. नातेवाईकांनी जरा बाहेर जा, मला तपासायचं त्यांना. निघ इकडनं, निघ. ह्या माणसावर अजिबात उपचार करायचे नाहीत. निघ इकडनं. दिस इज माय ड्युटी ॲज अ डॉक्टर. घरी करायची ड्युटी आपली, घरी करायची. त्या माणसासाठी काही करायचं नाही. निघ, जा लवकर जागेवर जाऊन बस. आम्ही तुझ्यासाठी मरतोय आणि तू या बायकांसाठी फ्लॅट घेतो. अरे मरत नाही. अरे एवढं मी तुझ्यासाठी पॉट धरतो रोज आणि तू लोकांची पोट भरायच्या मागे लागला. शामुडे, तुझी रंजी आहे इकडं, माझ्याशी बोल ना. तुला बोलायचं काय तरी? मी तुझ्या तोंडावरची पट्टीच काढते. आता का बाया, बोट वेगळे दिसतायत. मी पूर्ण पट्टी काढते. हो पाहुणे, हे कोणते शामराव आहेत? हे आमचे शामराव नाही. हे शामराव मोहिते नाही. शामराव भोईटे काय माणूस आहे? मग मगाशी तुला विचारलं की बाबा मारुती चौकात ऍक्सिडेंट झालं, तर हो का बोलला? मग तिकडेच ऍक्सिडेंट झाला होता त्यांचा. हे बाईकवर होते? नाही, हे कार मध्ये होते. आमचे शामराव बाईकवर होते. बाई हे ना आपले तिकडे दुसरा वाढत असते. चला आपलं काहीतरी टाइमपास करतोय. हे ना काना खाली तुम्ही टाइमपास करायला लावतो. अरे काय काय बोललो मी? अण्णा झकास परफॉर्मन्स, क्या बात है. सुपर्ब कॉन्सेप्ट होती आणि तुम्ही खूप मज्जा केलीत. अंशू दादा, तुझा स्पेशली अंगठा अभिनय आम्हाला फार आवडला. आणि या स्किट मध्ये होतास तू पप्पा, पण दिसतोयस मम्मी सारखा. खूप मजा आली. वा 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 वा. विचारा दर्दी हास्यरसिकांना की त्यांना हा दवाखान्यात झालेला दुसरा अपघात कसा वाटलाय. सई, माझ्या भाषेत अशा परफॉर्मन्सला काय म्हणायचं माहितीये का? वाढीव परफॉर्मन्स. येस, वाढीव. खूपच कमाल, अप्रतिम कॉन्सेप्ट होती. आय थिंक सचिन सरांची कॉन्सेप्ट होती आणि फारच मजा आली. हे जे कॉम्बिनेशन आत्ता समोर उभं आहे ते पुन्हा पुन्हा बघायला खूप आवडेल. अंशू, आम्ही दोघे चर्चा करत होतो की नक्की कोण आहे तिकडे, नक्की कोण आहे. आम्हाला कळतच नव्हतं खूप वेळ. जेव्हा पट्टी काढली तेव्हा कळलं की तू आहेस. अप्रतिम, सगळ्यांनी उत्तम साथ दिली. मस्त झाला परफॉर्मन्स. असेच छान छान परफॉर्मन्सेस बघायची इच्छा आहे. ऑल द बेस्ट भावा, यू किल्ड इट. प्रसाद, अप्रतिम स्किट होतं, वंडरफुल. मला भयंकर आवडलं, मी खूप एन्जॉय केलं. अंशू, इतर वेळेला तू तुझ्या परफॉर्मन्सनी बाकीच्यांना झोपवतोसच, आज तू स्वतः झोपलास. आणि इथून पुढे तुझ्या अभिनयाला दाद द्यायची झाली तर फक्त एवढंच पुरेसं आहे. मस्त कॉन्सेप्ट होतं आणि फार मस्त फुलवली तुम्ही सगळ्यांनी. मजा आली, खूप मजा आली. प्रसाद, खास तुझ्यासाठी शेर. मेरा दिल ले गए, मेरा चैन ले गए, मेरा दिल ले गए, मेरा चैन ले गए. हद तो तब हुई जब वो यहाँ आकर मेरा 2 रुपए का पेन भी ले गए.
थँक्यू सो मच. मंडळी, सुहास परांजपेंचा लाडका मुलगा सचिन गावडे डॉक्टर प्रभाकर मोरेंच्या दवाखान्यात ऍडमिट झालाय. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. तुमच्या समोर येत आहेत विनोदाचं उत्तम मेदकूट जमावणारं त्रिकूट अर्थात सुहास, प्रभाकर आणि सचिन. कुठे आहे माझी आई? चकुला तुझी वाट पाही. मैं आई 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 आजा, देखो मैंने देखा है ये एक सपना. तू आई आणि मी मुलगा असं कॅरेक्टर करायचं ठरवलंय ना? सॉरी सॉरी सॉरी. आणि तुझं काय चाललंय? आई 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 आई. सॉरी सॉरी सॉरी. आई आलीस तू? आई मला इकडनं घेऊन चल आई. नाही बाळा नाही. डॉक्टर काकांनी काय सांगितलंय, पाय नीट होईपर्यंत दवाखान्यात जायचं नाही सांगितलं. नाव घेऊ नको त्या डॉक्टरचं. तो डॉक्टर, तो डॉक्टर. आलो आलो. अग शालू, झोका दे गो मैना. अग शालू, झोका दे गो मैना. शालू, झोका दे गो मैना. उघडी नाही आणली रुसलीच मैना. उघडी नाही आणली रुसलीच मैना. शालू, झोका दे गो मैना. हॅलो हॅलो एव्हरीबडी. आय एम डॉक्टर मिस्टर प्रभाकर मोरे. व्हॉट अंडरस्टँड यू म्हणजे काय समजली? हाय हाय. स्टार्ट फॉर मेडिसिन. व्हेरी गुड व्हेरी गुड. इस मेडिसिन इज करेक्ट. चला तोंड दाखवा, जीभ काढा बाहेर. वा साडे अशी. वा वा व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी फंटास्टिक. काय फंटॅस्टिक? डॉक्टरचा रोल दिलाय तरी शालूच. मग तुम्ही काय केलं? काय? तुम्हाला आईचा रोल दिली नाही तरी अप्सरेसारखी राहतात ना आली हो. कसा आहे प्रसाद सर माहितीये का, कॅरेक्टर कुठला पण असू दे पण आपण आपली सिग्नेचर सोडायची नाही काय झालं. आणि सई मॅडम काही चष्मा नसला ना तरी तुम्ही जुजवी द्यायला लाजू नको. नाही तिकडनं फक्त तुम्ही इशारा करा. सगळी व्यवस्था केलेली आहे का नाही. हा बघा हा बघा चष्मा पण आणलाय का नाही म्हणजे तुम्हाला दाखवून देतो काय झालं नंतर प्रॉब्लेम नको. इट्स ओके. दॅट्स द पॉइंट. आय एम मिस्टर डॉक्टर प्रभाकर मोरे. इज माय पेशंट. बरं काय म्हणतोय पेशंट तुझा पाय? हात लावू नको माझ्या पायाला. मी आईला सगळं सांगणार आहे. आई मला इकडनं घेऊन चला आई. काय काय झालं माझ्या लेकराला? काय झालं? आई सकाळी आहे ना सिस्टरांनी हे डॉक्टरांना काय बोलत होते ना मी सगळं ऐकलंय. हा ते बोलत होते बरेच दिवसांनी पेशंट आलाय, या 3 आठवडे इथंच ठेवून देऊ आपण. असं बोलत होते तुम्ही? अरे देवा. नाही नाही तसं ना काय ह्याला इथं बसून बसून कंटाळा आलेला आहे ना त्याच्यामुळं जाण्यासाठी काहीतरी कारण सांगतोय. हा काय रे लाबाडा. आई हा जाम डॅमेज माणूस आहे. हा तू सकाळी 2 डझन ती पिवळी इलायचीची केली आणली होती ना ती यानेच खाली. एक मिनिट. मी पिवली केली खाल्ली ना तुम्हाला सांगून ठेवतो. हा मी पांढरी केली खाल्ली. अरे मग सोडल्यानंतर ते पांढरच असतं ना. हो हो येस आय नो. डॉक्टर तुम्ही केळी खाल्ली त्याला आणलेली? येस खाल्ली पण ती मी मुद्दामून खाल्लेली आहेत का नाही. का म्हणजे काय माहिती काय कम कम sit down discuss the point. Yeah but okay I'm sorry what is this sit down नाही तर yeah काय हाड म्हणजे हाड असतात ना हाड. काय हाडाचं दुखणं आहे ना त्याच्यामुळे केली खाणं बरोबर नाही काय समजले. यु नो केली मीन्स फॉस्फरस. You know phosphorus? No, you don't know phosphorus. My God, you don't know phosphorus. Oh my God, phosphorus means phosphorus. It's called phosphorus. Phosphorus is very dangerous.
It's breaker for stomach, for brain and bones as indirectly damaged now. And also we having to personality. Is fertilizer giving to small relation. Is a melt or no melt. Bone is disconnect. So banana is very dangerous. So I eaten 2 dozen kili. What understand? Yeah. डेंजर केली इज डेंजर व्हेरी डेंजर डेंजर आहे ना मग तू का खालीस तर मी डॉक्टर आहे ना आणि डॉक्टरचं कामच आहे ना काय आहे म्हणजे कसं जीवाची पर्वा न करता पेशंटला वाचवून आहे की नाही आता मला सांगा तुझ्या जर जीवाला धोका झाला असता तर मला केवढ्यावर पडलं असतं म्हणून मी माझा जीव धोक्यात घातलेला आहे का रे काय पहिलं स्वतःचा जीव धोक्यात घालून त्याने तुझा जीव वाचवलाय केवढा देव माणूस आहे बघ केवढा देव माणूस आहे मग सांगते डॉक्टर हा आणि याचा बाप जर आपण जबाबदार नाहीये काय सांगते लग्नाला 15 वर्ष झाली तरी माझ्याशी काही जुळवून घेतलं नाही याच्या बापानं अच्छा म्हणजे तुम्ही ह्याला दत्तक घेतलाय नाही आई तू त्याच्याशी काय बोलत बसले का अगं आई हा जाम डेंजर माणूस आहे हा याच्या घरची भांडी घासायची घासणी संपली होती ना म्हणून त्यांनी माझ्या डोक्यावरचे केस कापून नेले डॉक्टर माझ्या लेकराच्या डोक्याचे केस कापले तुम्ही नाही म्हणजे कापले नाही असं नाही ती ह्याची हाड एकत्र जुलत नाहीत ना म्हणून तर सगळं केलेलं आहे अहो पण डोक्याच्या केसाचा आणि हाडाचा काय संबंध आहे ना संबंध आहे ना म्हणजे सगळी हाडं ठिसूळ झालेली आहेत त्याची हा हो वजन बघा केवढा आहे त्याचं तर हा आणि सगळा वजनाचा प्रेशर त्याच्या हाडांवर पडलेला आहे त्याच्यामुळे हाडं ठिसूळ झालेली आहेत हा म्हणजे ते वजन कमी करण्यासाठी ना मी त्याच्या डोक्यावरचे 4 केस कापलेत काय समजलं आपण डोक्याचे केस कापून वजन कसं काय कमी होणार असं करेक्ट आहे आय नो इट या वेलकम कम ऑन हियर सिट देयर समजते तुम्हाला समजते व्हॉट इज दिस नाही ते चुकलं म्हणजे तिथं नाही म्हणजे चुकून झालं दिस इज द पॉइंट करेक्ट देन आय डिस्कस यू His stomach is vessel for fantastic energy for fertilizer, and his bone is connected for damage brain and also command for movement. Yeah, I also taking for about you. Yo, I know very well. एवढं सगळं आहे का म्हणजे एवढं डेंजरस आहे का म्हणजे एवढं सगळं भीतदायक आहे का सगळं यांचं इंग्लिश ना नाही अरे इंग्रजीत बोलतायत ते इंग्रजीत बोलतात म्हणजे खरंच असणार नाही का अगं आई हा खोटा बोलतोय हो माझ्या डोक्याला नाही माझ्या हाडाला मार लागलाय ना I know very well. I know well. His leg is damaged for the patti. Your brain is completed damage. I know very well. His circumstances of fertilizer by going to blood circulation is not extreme for movement. I know very well. What is this? तुम्ही खाली का बसाय वर बसा ना वर बसा तुम्ही नाही हो एवढा ज्ञानी माणूस माझ्या समोर बोलतोय हे तर बसायची लायकी नाही हो माझी ते ठीक आहे पण ते कसं दिसतं वर बसा ना तुम्ही बसा पहिलं केवढा ज्ञानी माणूस आहे अशा ज्ञानी माणसाला तो नाव ठेवतोय तुला सांगता सच्चा अरे डॉक्टर म्हणजे देव असतोय आणि हा जो दवाखाना आहे ना तो म्हणजे स्वर्ग असतोय स्वर्ग नाही नर काय नर का बस तू अगं तुला माहितीये या दवाखान्यात उंदर किती आहे हे बघ माझं प्लास्टर बघ हे कुरतडले त्यांनी उंदीर आहेत तुमच्या दवाखान्यात म्हणजे नाही आहेत उंदीर 10-12 उंदीर आहेत का नाही सगळे पाळलेले आहेत का नाही पाळलेले म्हणजे मुलात कसं आहे मी सायंटिस्ट आहे का नाही म्हणजे फावल्यावल्यात मी डॉक्टर की करतो का नाही आणि कसं आहे आम्ही प्रयोग करतो पहिला उंदरावर प्रयोग करतो मग ह्या माकडावर माणसावर म्हणून तर आम्ही उंदीर पाळून ठेवलेत हॉस्पिटलमध्ये काय अरे मग त्यांना लॅब मध्ये ठेवायचं ना लॅबमध्येच असतात पण ते बसून कंटाळतात ना त्याच्यामुळे त्यांना आम्ही पाय मोकळं करायला बाहेर सोडतो आता तू बघ ना इथं बसून कंटाळलाय आम्ही तुला कंटाळलोय याला पण ना 2-3 एपिसोड ना पाय मोकळं करायला पाठवला पाहिजे नाही तर हा वसाडा आम्हाला पाय मोकळं करायला बाहेर नाही ते सगळं बरोबर आहे पण इथं उंदीर आहेत त्यांनी माझ्या पोराचं इथलं प्लास्टर कुरतडून ठेवले त्याचं काय करायचं ती आमची एक योजना आहे का नाही कसली योजना म्हणजे कसं आम्ही ते उंदरांना ट्रेनिंग देऊन ठेवलेलं आहे हा म्हणजे काय म्हणजे डिस्चार्जच्या दिवशी आहे ना तर प्लास्टर तोडायला आम्हाला लय महाग पडतं कोण एवढं करत बसणार केवढा कंटाळा येतो त्याच्यामुळे उंदरांना आम्ही सांगितलेलं आहे
काय हलवलो आतमध्ये घुसानी असं कुडतडत आहे ना पूर्ण ना प्लॅस्टर खाऊन टाक म्हणजे डिस्चार्जच्या दिवशी ना अख्खं प्लॅस्टरच गायब काय समज आणि एक दिवस जास्त राहायला लागलं मग तर माणूस गायब का नाही गंमत केली असं कसं म्हणजे आता प्लॅस्टरच नाही पाहिलं तर उंदीर येऊन तिथं करणार काय अहो नाही ना उंदीर मग तिथं गोळ्या का ठेवल्यात उंदरांना मारण्याच्या मारायला नाही मग धाक देण्यासाठी ठेवलेला आहे धाक द्यायला आपलं बघा ना एलिमिशन नाही आहे पण आपलं स्किट चांगला व्हावा म्हणून धाक द्यायला ही 2 माणसं इथं बसवलेली आहेत का म्हणजे मारण्यासाठी नाही असं आहे का नाही आणि बघा ना जवळजवळ पाऊन प्लास्टर खाऊन झालेला आहे खरंच कुरतडून ठेवले म्हणजे असं कुरतडता कुरतय हे काय बिडीचं बंडल सच्चा मारू नका त्याला बिडी आवडतोय पण तो अगं आई मी बिडी नाही ओढत अरे हे बंडल पण त्यांचंच आहे माझा आई सकाळी ना यांची बायको आली ती जेवणाचा डब्बा घेऊन हा त्यांनी तिला घाबरून ना तिने माझ्या प्लास्टर मध्ये लपवलं ते नाही मला वाटतं ना ही केस ना हाताबाहेर झालेली आहे नाही म्हणजे काय होतं त्याच्यामुळे काय होतं माहितीये काय ही बिडी ओढणं खोटं बोलणं ही सगळी त्याची लक्षणं आहेत त्याच्यामुळे होतं हो तुम्ही एक काम करा ना म्हणजे 3 आठवडे ह्याला इथं ठेवा याची मी बिडी सोडवू शकतो काही समज आई शपथ घेऊन सांगते मी खरंच बिडी ओढत नाही अरे पण आई मला वाटते ना मी खरंच बरा झालोय हे बघ उभा राहिलाय तो नाही पायावर उभा राहू शकतो पण ते पायाने चालू शकत नाही काय समज चालू करू शकतो मी नाही ठीक आहे मग चालून दाखव ना ते लेकरू चालतंय माझं नाही तो इकडून इकडं चालला पण इकडून इकडं कसा चालतो तो बघा ना अगोदर आहे का नाही चालून दाखवू शकतो ना मी चालतो पण चाल मला काय करायचंय दाखव चालून काय झालंय तुमचं ड्युटीवर लक्ष आहे की नाही पेशंट तिथे पडलाय इकडे काय उंडत बसतो येस सर आता उचलतो एक मिनिट तुम्हीच डॉक्टर आहेत आणि तुम्हीच कंपाऊंडर आहेत आणि तुम्हीच वॉर्ड बॉय आहे ते ऍक्च्युली कसं मी सायंटिस्ट पण आहे डॉक्टर पण आहे आणि स्पॉट बॉय पण आहे म्हणजे कधी कधी मी स्ट्रेचर पण होतो का नाही काय पण तुम्हाला सांगतो म्हणजे हा जो पेशंट आहे ना हा पूर्णपणे बरा झालेला नाही आहे नाही तुम्हाला न्यायचं तर द्या पण काय आहे याच्या बीडी बरोबर ना याला 3 आठवडे ठेवा याच्या बीडी बरोबर ना मी याची दारू पण सोडवू शकतो ठीक आहे दारू आपण ही तुमच्या खिशातनं निघाली ना हे वासाड्या खिशातनं नाही तुझ्या रक्तातनं निघाली सकाळी मी ब्लड काढलं ना रिपोर्ट साठी टेस्टिंग साठी त्याच्यातनं ही एवढी सगळी दारू निघालेली आहे एवढी दारू पितो दारू पितोस मी दारू पायाखाली चिरून मारी ना आता स्वच्छ तुला सांगते डॉक्टर जोपर्यंत ह्याची दारू सुटत नाही ना तोपर्यंत याला साड्या तुला काही सांगितलं होतं 3 आठवड्याचा पुरा बिल झाल्याशिवाय मी तुला सोडणार नाही आता बस आई आई करीत वा 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 खूप सुंदर झाला परफॉर्मन्स जाणून घेऊया हास्यरसिकांना कसा वाटलाय प्रसादा मस्त खूप मजा आली प्रभाकर तू आता अख्खं एक स्किट पूर्ण इंग्लिशमध्ये करायला काहीच हरकत नाही तिघांचं टायमिंग खूप मस्त होतं आणि लिहिलं पण खूप मस्त होतं हे स्किट तुमच्या सगळ्यांसाठी एक शेर कॉमेडी को सर का दर्द समझने वाले सुन कॉमेडी को सर का दर्द समझने वाले सुन इन्होंने ये दर्द अपने सर ले लिया अब इनकी कॉमेडी से बच के कहाँ जाओगे इन्होंने तो आपके दिल में घर कर लिया वाह 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 क्या बात सही एकदा फक्त माझ्यासाठी इंग्लिशसाठी काहीतरी एक प्लीज वन्स मोर फारच कमाल अप्रतिम होतं I talking about for a fertilizer then I shall always given to personality not engage for movement that's all the movement सुपर्ब उत्तम झाला परफॉर्मन्स मजा आली थँक्यू सो मच नमस्कार मंडळी गौरी गणपतीच्या आगमनानं प्रसन्न झालेल्या तुमच्या घरात हास्याचे दीप उजळून वातावरण मंगलमय करण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची
हास्य जत्रा विनोदाचा नवा हंगाम. मंडळी, सेलिब्रिटी अँकर अंशुमनवर आली आहे आपल्या को अँकरला सांभाळून घेण्याची जबाबदारी. बघूया तो ती कशी पार पाडतोय ते. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. तुमच्या समोर येत आहेत लोकलच्या स्पीडनं पंचेस टाकून बुलेट ट्रेनच्या स्पीडनं लाफ्टर वसूल करणारा अंशुमन विचारे आणि कॉमेडीच्या गल्लीत जिचा हाय वट अशी चेतना भट. अरे म्युझिक काय वाजवत आहे? ट्रायल प्रॅक्टिस नका करू. आणि सगळे रेडी आहेत ना? आमिर पुढच्या इव्हेंटची नंतर बुकिंग कर. हा इव्हेंट पहिला कर आधी. कळलं काय? हा बाबा झोप नको प्लीज. सगळे रेडी आहेत ना? हा प्लीज सुरू करूया आता. सुरू करू. बापरे, कोणाचं तरी माईक चालू आहे वाटतं. यांची फालतुगिरी चालू आहे इकडे यार. साहेब तुम्ही काहीतरीच बोलता बर का? इतकी छान दिसते का मी? आता खोटं आहे का? खोटं आहे आता? आहे तुझं एवढं सुंदर. आता काय करायचं का आता? ऐक ना, तुमची गोष्टच वेगळी आहे साहेब. प्रश्नच नाही. मी काय म्हणतोय, आता अँकरिंगला सुरुवात करूया. मॅडम लोक थांबलेत तिकडे. चला चला. साहेब तुमचं शुभेच्छा राहू दे बर का? जाणार तू? तुम्ही नाही म्हणत असाल तर नाही जात. तुमची गोष्टच वेगळी आहे साहेब. प्रश्नच नाही साहेब. मी काय म्हणतो, चेतना मॅडम ते टेलिप्रॉम्प्टर बघितलंय ना? म्हणजे स्क्रीन असतं नाही का आपल्यासाठी, स्क्रिप्ट असते, आपण ती वाचत असतो. लोकांना दिसत नाही पण स्क्रिप्ट वाचत जातो. म्हणजे एकदा बरं पडेल ना तुम्हाला ती वाचली तर. म्हणजे ते वाचून बोलतात? नाही ते आर्टिस्ट आहेत, त्यांचं पाठ असतं. त्यांची गोष्टच वेगळी आहे. एकदा तोंड ओळख झाली तर बरं पडेल ना. जादा ओळख वाढवतच नसतो आपण कोणाशी. बरोबर काय साहेब? आपलं तुमची गोष्टच वेगळी आहे साहेब. मी काय म्हणतो, आपण सुरू करूया का? म्हणजे घोळ नको, पटकन. हा प्लीज जरा. साहेब तिथं माझ्या समोर बसा बर का? विचारे. हा साहेब एकदम दणका झाला पाहिजे. हो ना साहेब, एकदम प्रश्नच नाही. आपण पिक्चर करणार आहे तुम्हाला घेऊन. थँक्यू साहेब. तुम्ही डील मध्ये. तुम्ही डील मध्ये. ते लीड मध्ये. लीड मध्ये तुम्ही लीड मध्ये. आणि ते हिरोईन म्हणून आहे का? आता कोण वेगळा असणार आहे का? तुमची गोष्टच वेगळी आहे साहेब. अरे यांची काळजी करू नका. यांचा परफॉर्मन्स एकदम ते कोणता पण असू दे, परफॉर्मन्स आपल्याला माहिती आहे ना, आपण गॅरंटी घेणार आहे. हो साहेब. साहेब उशीर होत आहे, जरा सुरू करूया ना. एकदम कारण एकदम जोरात. हो साहेब. जाऊ का? जात आहे. थांबतो आपल्याला काय साहेब इथेच किट इकडेच बसलो. नमस्कार. कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी मी सर्व रसिकांना नम्र विनंती करतो की त्यांनी आपापले मोबाईल्स कृपया सायलेंट मोडवर किंवा बंद करून ठेवावेत, जेणेकरून अखंड मनोरंजनाचा त्यांना लाभ घेता येईल. कोण आहे शान्या? इथं हा माणूस घसा फाडून बोंबलतोय की मोबाईल बंद करा म्हणून. कोणाचा फोन वाजला रे? कोणाचा फोन वाजला? ऐका मॅडम, हा माणूस येडाय. हा येडाय का माणूस? चेतना मॅडम, याला काम धंदे नाही इथं. साहेब तुम्ही थांबा, ते लय बाराचे तुम्हाला माहित नाही. आणा त्याला इकडे आणा. कोण आहे रे तो? कोण आहे? मी काय ऐका, मला वाटतं तुमचा मोबाईल वाजतो इथे, बघा ना. कोणाचा? तुमचा एकदा चेक करा ना प्लीज जरा. माझा? येस प्लीज जरा. काय बोलताय तुम्ही? माझा साहेबांनी विचार हाकलो ना, बाहेर हाकलो मला. क्या बात आहे. नाही खरं म्हणजे साहेबांनी आणि मी ठरवून असं विचार केलेला की असा मोबाईल वाजला तर काय डिस्टर्ब होऊ शकतो, यासाठी हा साहेबांचा प्लॅन होता. साहेबांसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. तर नमस्कार राम मंडळी. तर दळणवळण टूर्स अँड ट्रॅव्हल्स चला मामाच्या गावाला जाऊया प्रस्तुत सांस्कृतिक कॉमेडी धमाका पुरस्कार सोहळा 2019. यामध्ये आपल्या सगळ्यांचं मी गडगडाटी स्वागत करतो. या रंगतदार सोहळ्यामध्ये मला साथ सोबत करण्यासाठी
तुझी बिनवादली पी पी, आमदार उघडाना दार, खाटेवर कोणाचं कबूतर करते गुटरगू, अशा सुपरहिट अल्बमच्या अदाकारा आणि ज्यांना सामाजिक कार्यामध्ये विशेष रुची आहे. महिनाभरापूर्वी त्या साहेबांच्या महिला कमिटीमध्ये जॉईन झाल्या आणि महिनाभरात अध्यक्ष झाल्या. तर अशा सुसाट वेगाच्या मिस चेतना बाई यांचं मी स्वागत करतो. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी एकदा. माझा इंट्रो माझा इंट्रो माझ्याबद्दल बोला. माझ्याबद्दल ते पापू चे गुरु ल शू. क्या बात आहे, क्या बात आहे. पहिल्याच वाक्यात छटकार मारलेला आहे. विरोधाचा एकदम अक्षरशः शिखर गाठलेला आहे. चेतनाताईंनी पा पी पू पू करून जबरदस्त विरोध निर्माण केलेला आहे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. तर फार वेळ दवडता. नमस्कार मंडळी. दळणवळण टूर्स अँड ट्रॅव्हल्स चला मामाच्या गावाला जाऊया प्रस्तुत सांस्कृतिक कॉमेडी धमाका पुरस्कार सोहळा 2019 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आणि अधिक वेळ न दवडता सालाबादप्रमाणे आपण ईशस्तवनाने कार्यक्रमाला सुरुवात करूया. आणि ईशस्तवन सादर करण्यासाठी मी आमंत्रित करतो नेहा ठाकूर यांना. या आस्वाद घ्या. मॅडम ऐका ना, ते समोर दिलं तुम्ही प्रॉपर वाचा ना. खूप गडबड होते. एवढं काही नाही झालं त्या. नाही, खूपच काहीच नाही झालेलं आहे ऍक्च्युली. पण काय मला चष्मा नाही ना लावलाय मी, म्हणून मला ते धुरकट दिसलं आमचं. अच्छा, तुम्हाला चष्मा आहे का? हा, तो लावा. गोंधळ होते सगळा. नाही, मी नाही चष्मा लावणार. असं काय करताय? गडबड होईल ना सगळी. साहेबांना आवडत नाही ना साहेब. चष्मा लई मध्ये मध्ये येतो, अडचण होते साहेबांना. मी नाही लावणार. साहेब असताना अडचण शक्य आहे, पण आता इथे महत्वाचं माझी अडचण लक्षात घ्या. समोर ती गडबड होते सगळी. साहेब समोरच बसलेत ना, मी कसं चष्मा लावणार सांगा बरं. बरं एक काम करा, हे क्यू कार्ड आहे, ह्याच्यात स्क्रिप्ट आहे, ती वाचून तरी बोलाल का? म्हणजे प्रॉब्लेम येणार नाही. लांबचा प्रॉब्लेम आहे ना. अरे संपलाय. या क्या बात आहे. ईशस्तवनाने एक मंगलमय वातावरण निर्माण झालेलं आहे. जणू ईश्वराने आशीर्वाद दिलाय असं वातावरण तयार झालेलं आहे. तेव्हा नेहा ठाकूरसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. काय तुमचं वाक्य आहे काय? ते जरा वेळन तोंडा बा. क्या बात आहे. दुसरा षटकार. क्या बात आहे. एका बॉल मध्ये 2-2 षटकार मारणाऱ्या या चेतनाताई यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आता फार वेळ जवळता मीच तुम्हाला सांगतो पुढचा नक्की प्रकार काय आहे तो. यानंतर तोंड बासरी फेम समीर चौगुले यांना मी मंचावर आमंत्रित करतो. एक हरहुन्नरी कलावंत, म्हणजे US ला असं सांगून दैसरच्या कांदरपाड्याच्या ब्रिजवर फोटो काढणारे अत्यंत हरहुन्नरी कलावंत. म्हणजे बासरीचा आवाज म्हणू नका, बेलचा आवाज म्हणू नका, दरवाजाचा आवाज म्हणू नका, कॉटचा आवाज म्हणू नका, असे 57 आवाज काढतात स्वतःचा आवाज सोडून. एकदा जोरदार टाळ्या समीर चौगुले यांच्यासाठी प्लीज. मॅडम खूपच फालतूगिरी होतो. तुम्ही दिलेलं पण वाचत नाही, तेवढं तरी वाचा ना. कसं दिसणार मला? मला जवळचा पण चष्मा आहे ना. जेव्हा मग ते चष्मा वापरून काय ते बोला ना, खूप गडबड होती. असं काय करताय? कसं वापरणार? मी नाही ना, लई घाण दिसते. विचार काय चाललंय? काय झालं? ते थोडे धूळ उडते ना. मी म्हटलं मॅडम तुम्ही चष्मा वापरा, एकदम स्टाईल मध्ये दिसेल सगळं, छान प्रेझेंट ठेवलं सगळं. चालेल ना, त्यात का आपला घ्या ना. नाही तुमचा तुम्हाला पण दिसत नाही ऍक्च्युली त्यांचा चष्मा त्यांच्याकडे असला तर तुमच्याकडे आहेत ना? आहे ना, चष्म्याशिवाय बाहेरच पडत नाही साहेब. खूप छान वाटेल ते. लावू का? चष्मा फक्त आपल्याकडे ना वापरायचा, बाकी सगळे ते चष्मा प्रॉब्लेम होतो. बाकी वापरायचा. थँक्यू सर. जोरदार. येस माहित ना आपला पिक्चर करायचा. हो साहेब. हा एकदम मस्त जोरदार. थँक्यू साहेब. थँक्यू. या थँक्यू. जोरदार टाळ्या समीर चौगुले यांच्यासाठी, त्यांच्या आवाजासाठी. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. काय मग चेतना, कसं काय वाटतोय कार्यक्रम? चेतना, तुझ्या गालावरची खळी लई सुंदर दिसते. हो अंशुमान. हो तुमचं वाचा ना, माझं काय वाचताय? चेतना, तुम्हाला काय वाटतं याच्या पुढचा कार्यक्रम कोणता असेल? तुम्हाला काय बघायचंय चेतना? क्या बात आहे. खरं म्हणजे कुठल्या पारितोषिक वितरण सोहळ्यामध्ये एक अँकर दुसऱ्या अँकरची वाक्य बोलतो तेव्हा काय गंमत होते त्याची ही झलक होती. त्यात इथेच थांबूया, कारण फार काय सहन होणार नाही आपल्याला. आणि यानंतर मी आमंत्रित करतोय शास्त्रीय नृत्यांगना
सगळ्यांच्या दिलांची धडकन प्राजक्ता माळी यांचं एक दिलखेचक नृत्य. नृत्याचे बोल आहेत. काय करताय दिलं वाचत नाही यार. तुमची वाक्य वाचा फालतू चालले मग डोका होत चाललंय. अहो त्याचं काय झालं, मी असं बोट ठेवलं की नाही, मग मी असं लाईन खाली 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 वाचत गेले. माझ्या लक्षात आलं वाचताना की ते माझं नाही तुमचं आहे, पण मग आता वाच जाऊ दे ना, पुढे जाऊ दे. पण ती माझी वाक्य तुम्ही तुमची वाक्य वाचा ना. चेतना म्हणजे मी आहे का? जाऊ दे ना. जाऊ दे कसं काय? समोर कोणाला काही कळतंय का? कळतंय कसं काय ना? कोणी मन लावून ऐकत नाही हो. आणि तुम्हाला कौतुक पाहिजे ना माझं. मग अशी वाचता येत नव्हतं, आता मी वाचून दाखवलं सगळं. आपण तुम्हाला कळलं ना, माती खाली सुधारा ना पुढे. मग कोणाला नाही कळत हो. मी म्हंटल आपली कॉमेडी चालली तर कॉमेडी होऊ जाऊ दे. लोक कशी हसतायत बघा ना, कॉमेडी झाली. लोक तुम्हाला हसतायत, तुमच्या मला पण हसतायत. काय करताय वाचा ना व्यवस्थित. असं काय करताय? मला मग जळतात जळतात लोक माझ्यावर. अच्छा, असं लगेच आली आणि लगेच समितीची अध्यक्ष झाली ना म्हणून जळतात माझ्यावर. कुठल्या अध्यक्षात मला घेणं देणं नाही. हे आहे ते नीट वाचा. माझं कळलं तुम्हाला. प्लीज आता एक काम करूया, आपण डायरेक्ट 16 हात घालूया का? डायरेक्ट 16 हे करूया आणि प्रॉब्लेम नको. चालेल? तुम्हाला जमेल ना हे? 200%. मी 134 अँकरिंग शो केले, मला एवढा कॉन्फिडन्स आला नाही. तुम्हाला कुठून आला कॉन्फिडन्स? कॉन्फिडन्स मला साहेबांनी दिलाय. चला जाऊया पटकन. तर आता मी सगळं बोलतो, तुम्ही फक्त अतिथींची नावं घ्या. हा, कोणाची? पाहुण्यांची. तर आता खरं म्हणजे दळणवळण ट्रॅव्हल्स प्रस्तुत चला मामाच्या गावाला जाऊया प्रायोजित सांस्कृतिक कॉमेडी धमाका पुरस्कार सोहळा 2019 याच्या पुरस्काराची घोषणा आम्ही आता करतोय. कैलासवासी गणपतराव मोरे पुरस्कृत शांताराम भाणुगे पारितोषिक केदार मोरे यांच्या हस्ते प्रदान केलं जात आहे. ललिता श्रोत्री यांना बोलवा ना. तर कैलासवासी गणपतराव मोरे यांनी ताबडतोब इथं स्टेजवर यावं. ते कसे येतील? कैलासवासी नाही, ललिता श्रोत्री यांना पुरस्कार आहे, त्यांचं नाव घ्या ना तुम्ही. सॉरी तो मांत्रिक बिघाड झाला. मांत्रिक नाही, तांत्रिक बिघाड आहे सगळा. तर कैलासवासी ललिता श्रोत्री यांनी ताबडतोब इथं कैलासवासी नाही आहे. तुम्ही श्री शौचालय की सगळीकडे खिरापत वाटल्यासारखे कैलासवासी करताय तुम्ही. तुम्हाला अक्कल आहे का? काय झालं? नाही काय नाही काय चाललंय? काय चाललंय? थोडंसं अरे कैलासवासी ललिता श्रोत्री काय? अरे तो जिवंत आहे त्या बाई. काय झालं तुमचं? काय फालतूगिरी चालली? काय सॉरी कसं सॉरी? जरा कैलासवासीचा गोंधळ झाला ना. कोण हाय कोण नाही कळतच नाही हो. आता ज्यांना अवॉर्ड हाय त्यांनी पटकन इथं स्टेजवर येऊन अवॉर्ड घेऊन जायचं की नाही? लोकांना पण लई माज असतो. हल्ली काय ना फॅड आले. कसलं? अवॉर्ड ज्यांना असतं ना ते अवॉर्ड फंक्शनला येतच नाही. असो तर मी आता कैलासवासी केदार मोरे यांना इथं स्टेजवर आमंत्रित करते. त्यांनी लवकरात लवकर इथं यावं. बाई अगं काय डोक्यावर पडलीस काय तू? कैलासवासी केदार मोरे? अरे मी केदार मोरे आहे, मी जिवंत आहे. काय आहे कैलासवासी गणपत मोरे हे माझे आजोबा आहेत आणि त्यांच्या नावाचा पुरस्कार ललिता श्रोत्री यांना माझ्या हस्ते द्यायचा. नाही बरोबर आहे, थोडासा घोळ झाला. हा घोळ आहे. म्हणजे मी किती वर्ष अँकरिंग करतो तुम्ही? मी करतो 134 अँकरिंगचे शो केलेत ना. बरोबर. काय थोडंसं यांच्यामुळे गेट आउट. यांना मी सांगत होते पण यांनी माझं ऐकलं नाही. मी तुम्हाला मगापासून समजावत होते की हे असं नाही. माझं पेमेंट नाही मिळालं. ऐका माझं पेमेंट नाही मिळालं. मी ह्या बाईनं बोलतो. नाही गेट आउट. दोन टाका. ऐका ना दोन ऐका ना. निघा. वा मस्त झाला परफॉर्मन्स. तुम्ही काय राहो, तुमची गोष्टच वेगळी आहे. आणि मला माझ्या शास्त्रीय नृत्याचे बोल देखील फार आवडले. मजा आली. यांच्यासाठी जोरदार टाळ्या. हास्यरसिक तुम्हाला कसा वाटलाय परफॉर्मन्स? सई पप्पी दिल्यावर खातो कोण? अमेझिंग आयडिया होती. चेतना, यू आर अमेझिंग. मला तू खूप आवडायला लागली आहेस. दिवसेंदिवस तुझ्याबद्दलचं प्रेम माझं वाढत चाललं आहे. अंशू आउटस्टँडिंग. मला ही कॉन्सेप्टच खूप आवडली आणि खूप भन्नाट झाला परफॉर्मन्स. मला खूप आवडला आणि तुमच्याकडून असेच विविध ढंगी परफॉर्मन्सेस एक्सपेक्टेड आहेत. साहेब तुमची गोष्ट खरंच वेगळी आहे. मानलं तुम्हाला. वा प्रसाद दादा. मस्त होती कॉन्सेप्ट आणि सादरीकरण पण खूप छान झालं. बरेचदा आपण अशा फंक्शन्सला जात असतो कुठल्या प्रायव्हेट आणि भयंकर डेंजर निवेदक निवेदिका समोर येतात.
एकदा एका निवेदिकेनी तिला सत्काराला बोलवायचं होतं, तर ती म्हणाली मी अभिनेते प्रसाद ओक यांना रंगमंचावर बोलवते, अभिनेत्री सई तामणकर यांना रंगमंचावर बोलवते. मग म्हणाली मी कवी संदीप खरे यांना रंगमंचावर बोलवते, मी कवयित्री चेतना भट यांना रंगमंचावर बोलवते, मग मी गायक किशोर यांना रंगमंचावर बोलवते, आणि मी गायत्री नेहा ठाकूर यांना. गायत्री. तिला वाटलं की अभिनेता अभिनेत्री कवी कवयित्री तसं गायत्री असतो असं तिला वाटलं. आणि तुझं जे बसून जे चाललं होतं ते सगळं जमतंच तुला प्रसाद. पण खूप मजा आली, ओव्हरऑल खूप मजा आली. तुमच्यासाठी एक शेर. सारे समझदार हो तो ठीक है वरना समझ ही मंजिल है. सारे समझदार हो तो ठीक वरना समझ ही मंजिल है. अगर गधे को बनाने जाओ शेर तो लाते ही हासिल है. क्या बात, क्या बात. वा 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 वा. थँक्यू सो मच. थँक्यू गाईज. मंडळी, एका नवऱ्यानं कापडाचा बिझनेस करायचं ठरवलंय. बघूया त्याच्या बायकोचा त्याला कसा सपोर्ट मिळतोय ते. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. तुमच्या समोर येत आहेत अरे हो मेलो मेलो किती हसवाल या वाक्याची पारायण करायला लावणारी जोडी, अर्थात समीर चौगुले आणि विशाखा सुभेदार. बेल वाजवते, दरवाजा उघड नाही. कधीची बेल वाजवतो, झोपून कशी लागतेस? अरे थांब ना तू, असं कसं एकदम येतोस? सॉरी. कोण आलं आता काय माहिती. अय्या, अरे तू इतक्या लवकर कसं काय? हा, ऑफिसने काय ऐक पेस्ट कंट्रोल केलं का? तू ऑफिसचं नाव काढू नको. अरे सोडून आलोय मी. काय? नोकरी सोडून आलोय. अरे काय बोलतोस तू? येस. एक मिनिट तू बस इथे. तू गोळ्या घेतोस का? मी पाणी आणते. अरे गप्पा, इकडे बस. अगं लात मारून आलोय मी. रोजचं जायचं तिकडे, मस्टरवर सही करायची, रोजची दगदग, ट्रेनची गर्दी, त्याच्यानंतर बॉसची दादागिरी, लंच टाइम झालं की भंकस मध्ये शिजवलेलं तुझं अन्न खायचं. कशाला पाहिजे ते? नोकरी सोडून आलोय आता मी. धंदा करणार, बिझनेस. सुरतला साड्या स्वस्त मिळतात. मी साड्या आणणार आणि इकडे विकणार. दॅट्स इट. एक मिनिट हे आणणं विकणं हे वाटतं तेवढं सोपं नाही. ए तू मला नको शिकवू काय, रॉकेट सायन्स आहे ते. साडी विकता मला येणार नाही. हे बस सगळं सेट झालेलं आहे. माझा एक कलिग आहे, तो सुरतला राहतो. तो म्हणाला साड्या स्वस्त आहेत, तो रोज ट्रेननी मला पार्सल पाठवणार, मी ते इकडे आणणार. हे बघ आता मी नोकरी सोडतोय म्हटल्यावर मला ड्यूज मिळतील. 7-8 लाख रुपये मिळणार आहेत. एक गाळा घेऊन टाकू, तिकडे विक्री सुरू. ओके, 2 वर्षात मॉलला जायचं. श्रीमंत. तू फक्त मला सपोर्ट करणार की नाही तेवढंच सांग. नाही हे बघ, सपोर्ट मी करेन तुला. सपोर्ट मी करेन. थँक्यू. अगदी मी तुझी बायको आहे म्हटलं मी सपोर्ट करणार तर कोण करणार नाही का? आणि संसार म्हणजे 2 रथाची चाकं ना. एक गडबडलं तर एकाने सावरायचं असतं. मी सपोर्ट करणार तुला. हे बघ मला पण काय म्हणायचंय, हे एवढी मोठी रिस्क घेणं तुला जमणार आहे का? तुझ्या बरोबर मी आता लग्न केलं, एवढी मोठी रिस्क घेतली. या रिस्क मला काय सांगतेस तू? हो की नाही? विनोद बाजूला ठेव. ऐक ना, विनोद बाजूला ठेव. मला काय म्हणायचं, बिझनेस तुला जमणार आहे का? खूप रिस्क असते, लक्षात घे. सोपं नाही येते. ऐक ना, मला काय म्हणायचंय, इतकं वाटत इतकं सोपं नाही. एक काम करूया, मुळात तो तुला धंदा जमणार आहे का नाही हे आधी पडताळून बघूया ना. खात्री कर आणि मग नोकरी सोड. कसं वाटतं तुला? म्हणजे काय करायचं मला कळत नाही. मी तुला सांग, आपण मॉक करूया ना. म्हणजे काय करूया सांगते. आता तात्पुरता तू विक्रेता आहे आणि मी गिराईक आहे. तू मला साडी विकून दाखव, ती तुला विकता आली की संपलं. म्हणजे माझ्या केपेबिलिटीजवर तू शंका घेतेस? असं नाही. 10 वर्ष मी सेल्स फील्ड मध्ये आहे, मला एक साधी साडी विकता येणार नाही. नाही मी शंका घेत नाहीये. शंका जा ना तुझा. समीर मी शंका का घेऊ? अरे खेळूया पण खेळत नाहीये मी. तुला सांगते सिच्युएशन काय आहे ना ती सांगतेय. मी तयार आहे. यू वॉन्ट टू टेस्ट मी? टेस्ट मी. अरे बापरे. मला हे बघ, मला असं म्हणायचंय की तू सोपं नाही येते. माहिती ना. ठीक आहे माझं पण ट्रेनिंग होईल नाही का? तुला पण मजा येईल. मजा काय?
आता साड्या आणतो मी सगळ्या हा आता मी विकून दाखवतो मी आणते ऐक तू सगळं कपाट ना खाली करशील एक मिनिट मी आणते साड्या वाटेल तसं वागतोस तू 10 वर्ष मी सेल्स मध्ये ही मला शिकवणार एक साडी कशी विकायची ते काहीच प्रॉब्लेम नाही ठेव इकडे इथे ठेवते हा इकडे ठेव ना आपलं दुकान माझं दुकान आहे ना मी माझं बघेन अरे बापरे बोल ठीक आहे ठेव हा आता लक्षात घे तू विक्रेता मी कस्टमर ठीक आहे मी आले रेडी आहेस हो आये नमस्कार मॅडम काय म्हणताय काय दाखवू काय म्हणताय काय दुकान शूज कुठे पडले जळलं काय दरिद्री सोफ्याचं कवर आहे एसी बाई 10 वर्ष लागते एसी घ्या लावून पर्सनल होते एसी घरातलं कुठे बोलतो एसीचं नको बोलू इकडे ये परत आता आइए नमस्कार भाभी जी कैसी हैं काय चेहरा आहे मला नाही घ्यायचं इकडे चेहऱ्याचा काय प्रॉब्लेम आहे तुला हे मध्येच कुठे काढलं तू चेहरा नाही आवडला त्या बाईला चेहरा कस्टमर गेला तुझा नाहीतर काय जळले मला 10 वर्ष झाले संसार करते घरी पण हाच चेहरा दुकानात पण तोच चेहरा काय अर्थ एक मिनिट हे बघ तू मला नवरा समजू नकोस मी दुकानदार आहे अनोळखी आहे कळलं का तुला कसं वाग पर्सनल गोष्टी ह्याच्यात काढू नको सॉरी माझं चुकतंय करेक्ट आहेस तू बरोबर तू माझा नवरा नाहीयेस मी तुझी बायको नाहीये तू विक्रेता आहेस मी कस्टमर आहे जा आता ये आइए कैसे है भाभी जी ए उजेड चमन मालिक को बुलाओ ए तुझा बाप उजेड चमन कुणाला बोलते तुझा बाप क्या डोक्यावर काय ताडोबाचा जंगल घेऊन फिरतो काय ए देखो कस्टमर के साथ ऐसे बात नहीं करने का हाँ ऐसा नहीं बोलने का जाओ तुम्हारे मालिक को बुलाओ नौकर लोग कैसा बात करता है तुम लोग मैं मालिक है हाँ फिर नौकर को भेजो मेरे को नहीं धंधा करना है अरे मैं अकेला है इधर तुम मेरा थोबट नहीं दिखने का मेरे को जाओ मैं अकेला है इधर दुकान में अकेला है अकेला है तो इडली बेचो ना गाड़ी पे साड़ी कोई को बिकता है अरे मैं साड़ी बेचेगा नहीं तो माचिस की गाड़ी बेचेगा तुमको क्या करने का है हमको बोलता है तुम बावळट टाइम प्लीज असं बोलतात कस्टमरशी असं बोलतात बावळट हा याचा अर्थ काय माहितीये का दुकानात माणूस ठेवावा लागेल कळलं का एकट्याने काही नाही होणार पण तू सतत अपमान करणारा कस्टमर का बनते जो येतोय तो अपमान करतोय असं ठरवून करतेस का सगळं ठरवून का करेन समीर एखादा सांग असं ठरवून का करेन मी मुद्दामून करत असं वाटतं का असं कसाही कस्टमर येऊ शकतो तू तुझा अपमान करू शकतो तुझे पेशन्स हवे ना त्याला हाताळण्यासाठी एक मिनिट कसाही येऊ शकतो ना मग एखादा चांगला पण येईल ना कसाई मध्ये चल चांगला ये चल ठीक हा जा तिकडे नमस्कार भाभी जी कैसी हैं नए साड़ियाँ लाया हूँ सूरत की साड़ियाँ बहुत बेहतरीन स्टॉक आया है और बहुत अच्छा स्टॉक आया है चुप करना चुप बैठा ना पिर सतत काला से चुप बैठा लेने को आई हूँ ना मैं तो साड़ी लूंगी अरे लूंगी नहीं साड़ी है हमारी सॉरी विनोद मारना नहीं जस्ट सॉरी देखो कैसी साड़ी है हाँ ये देखो बहुत यहाँ बैठने के लिए वगैरह कुछ नहीं है क्या? नहीं है ना बैठने के लिए ये है ना इधर बैठो ये साड़ी देखो ये देखो माझ्या पप्पानी कन्यादानात दिलेली साडी आहे ती नीट ठेवती जागेवर हाँ दिखाओ तुम्हारे पास साड़ियाँ क्या क्या है ये साड़ी है ये देखो साड़ी आंग पे नहीं थोड़ा दूर रखो हाँ अच्छा अंग सटीला नहीं है आमच्या लांब लांब ये देखो साड़ी बहुत अच्छा है इसका कॉर्नर देखो इसका सारा परिघ देखो त्रिज्या देखो ये देखो हाँ ठीक है अच्छा नहीं लगा मेरे को दूसरा बताओ कोई और कुछ मंगाओ चाय पानी कुछ मंगाओ चाय लोगे या क्या है कॉफी लोगे नहीं रॉयल फालुदा मंगाओ क्या बापाचं लग्न आहे तुझ्या रॉयल फालुदा
चहा कॉफी विचारली चहा कॉफी सांगायची राहील चाली असं नाही सांगायचं मला. 1 मिनट. अभी 5 लाख का खरीदी करेंगे तो 200 रुपए से रॉयल फालूदा नहीं मंगा सकते तुम? अरे 250. कैसा फालतू दुकान है तुम्हारा? अरे रॉयल फालूदा आणणार कुठून इथे पण अचानक? 1 मिनिट. असं बोलणार आहेस तू कस्टमरशी? असं बोलणारच कस्टमरशी? अरे पण ही एवढं- पद्धत आहे तुझी? हे बघ, आम्ही जेव्हा जातो ना दुकानात तेव्हा सांगतो त्यांना बाबा हे मागवा ते मागवा, ते लगेच आणून देतात. आणून देतात? हा, मग हा तुझा स्वभाव आहे ना, हा तुझ्या स्वभावामुळे ना अख्खा बिझनेस पाण्यात घालणारेस तू आमचा. गेले गेले माझ्या बापाचे सगळे पैसे गेले खड्ड्यात. ए तुझ्या बापाचा काय संबंध? मग तुझ्या बापाचा काय संबंध? अरे वा, हा साडीचा बिझनेस सुरू करायचा तेव्हा माझ्या बापाकडेच गेला होतास ना, भांडवलासाठी पैसे द्या पैसे द्या. ए येडपट ए! हा धंदा अजून सुरू व्हायचाय. हा सुरू होणार, मला ड्यूज मिळणार, मग मी त्यात ढालणार असं आहे ते. अरे बापाचं काय मला सांगते? एक पैसा दिला का बापाने तुझ्या मला? काय खोटारडा असशील रे. हे टकलावर केस पेरलेत नाही ते कुणाच्या पैशाने? कोणाच्या पैशाने? दे माझ्या बापाचे पैसे परत दे. केस नाही घ्यायचे. शहाणा आला लगेच, बापाकडे मागत नाही म्हणे. ठीक आहे. ज्याला त्याला बाप लागतो माझा पैसा पैसा पैसा. ठीक आहे. सॉरी म्हण, सॉरी म्हण. सॉरी म्हण, सॉरी. सॉरी. आता जा नवीन कस्टमर बनून ये जा. आओ आओ पधारो मॅडम पधारो पधारो. हा, तुमच्याकडे साड्या आहेत का? साड्या इकडच्या गल्ल्या मेल्या हुंडाळल्या, एकीकडे साडी नाही. तुमच्याकडे नारायणपेठची साड्या आहे का? साड्या काय आहे? ते काय आहे? एक कस्टमरला असं तोंडावर चिडवणार आहेस तू असं असं करू? हा, हसतोस काय बावळटा? असं चिडवणार आहेस तू? जस्ट पंच मारला मी. ती नाकावर पंच मारलेली जाईल निघून. पोलीस कंप्लेंट करायला अक्कल आहे का तुला? बायकोला चिडवतो एवढं पुरे नाहीये, दुकानात आलेल्या बायकोला चिडवणार आहेस तू मूर्खा? सॉरी. कस्टमर कसा येऊ शकतो वेडा वागडा? तुला नीट वागलं पाहिजे त्याच्याशी. ही कुठली बाई आहे? कुठलं वर्किंग आहे? ही कुठली बाई आहे? तुला काही प्रॉब्लेम असतो यार? मजा मी नाही करत. सॉरी सॉरी. ये आता ये. काय ही बाई अशी तर आहे? हा ये असं. ओके ठीक आहे. तुमच्याकडे साड्या आहेत? नारायणपेठची साडी दाखवा जरा. नारायणपेठ दाखवतो ना नारायण. चांगला रंग दाखवा. असं नको व्हायला की मी आले आणि साडीच नाही घेत. तुम्ही साडीवर बसला आहात. लक्षात नाही आलं, जळलं तुमचं एवढंच दुकान. सॉरी सॉरी सॉरी. या गल्लीतलं दुकान. ही बघा तुमची आवडती साडी. टॅमॅटो रंग आहे का? टॅमॅटो टॅमॅटो रंग. टमाटो रंग. टॅमॅटो रंग. अर्धा कच्चा टोमॅटो पाहिजे की पूर्ण पिकलेला? कसा पाहिजे टोमॅटो? कसा एक पाहिजे? मिनिट बघू जरा. हा पाहिजे. हा चांगला. हा, हा, हा. आवडला का हा? आंबा जरा. अगं बाई रंग दिसत नाही. रंग दिसत नाही? एक काम करू का? हा, बोला. मी जरा उन्हात रंग बघून येते हा, जा जा जा. काहीच प्रॉब्लेम नाही. काहीच प्रॉब्लेम नाही. बघते हा रंग. हिचं काय वर्किंग आहे? एक्सक्यूज मी, जॉर्जेटची साड्या आहेत का? 3-4 जरा दाखव मला. आता घेऊन गेलात ती साडी द्या ना. ती बाई गेली पळून बावळटा. म्हणजे? आले ती गेली पळून साडी घेऊन. अरे पळून गेली? आपला तिच्याकडे असं बघत बावळटा. अरे असं कसं झालं? असं कसं? तू तिच्या हातात साडी दिली कशी उन्हात दाखवायला? अरे पण कस्टमर म्हटल्यावर विश्वास ठेवायला पाहिजे ना. असा डोळे झाकून विश्वास ठेवतं का कुणी? बावळटा. लक्ष नको झाले. 200 रुपयाचं नुकसान झालं. ओके ठीक आहे. याच्यापुढे मूर्ख. काळजी घे. याच्यापुढे काळजी घे मी. अरे मूर्खा, तू जायचं तिच्या बरोबर आणि तिला उन्हात साडी दाखवायची. बरं ही बघा साडी, तिला हवी असेल तर ती घेईल, नाही तर ती जाईल. चालेल मी ये मी हा हा, जा 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 उन्हात दाखवायला जा. व्हेरी गुड. इकडे काउंटरवर असलेल्या साड्या आणि पैसे बाकीच्या बायका नेऊन चोरून घेऊन जातील. जा, जा. अरे मूर्खा, सीसीटीव्ही लाव दुकानात. सीसीटीव्ही. ठीक आहे मी सीसीटीव्ही लावतो. हा वा वा, काय अगदी आयडिया काढली सीसीटीव्ही लावणार. तुला काय वाटतं सीसीटीव्ही लावलं की झालं? अरे मूर्खा, चोर मास्क घालून येतील, ते चोरतील तेव्हा का दिसणार त्यांचे चेहरे सीसीटीव्ही मध्ये? काय अक्कल, काय आयडिया शोधून काढतात. अरे तुझीच आयडिया आहे ना म्हशे. सीसीटीव्ही कोण बोलला? मी बोलला सीसीटीव्ही. असा तोंडातून बाहेर पडला माझ्या. तूच बोललीस ना सीसीटीव्ही. तूच आयडिया सांगते. तूच माझ्यावर ओरडतेस. मी नाण्याच्या दोन्ही बाजू दाखवते तुला समीर. चांगल्या पण आणि वाईट पण. असंही होऊ शकतं, असंही होऊ शकतं. मला दाखवणं कर्तव्य आहे. जा ये बनून ये. काय ते बनून ये. कस्टमर तू नीट बनून ये. धंदा करायचा तर कर, जमेल का बघ. मला माहिती आहे, माझा नाहीतर तू तुझ्याचा तुझी नोकरी कर. जा तिकडे.
एक चांगला माणूस म्हणून ये आयुष्यात एकदा तरी. चिडू नको ना, तू चिडतो नाही चिडते जा. ए चल ग बेगी बेगी, किती वेळ लागते. पाय उचल की पाय उचल म्हटलं ते बाई टाच बी उचल ना. येते ना. काय तुमचं चाललंय बिगी बिगी बिगी. आता पोरीच्या लग्नाचा बास्ता बांधायचा म्हणल्यावर याय लागणारच ना. चला 4 दुकाने हिंडायला चालले लगेच. ए चल की आता. काय चाललं तुझं? जोडपं येते जोडपं. अरे कशाला जोडपं? पुढे एकटीच आहे ना तू. अरे ए बघे दुकान आलं. काय त्या साड्या बघायच्या त्या बघून घे. हा बघते. दादा मला जरा चांगल्या साड्या दाखवा बरं. बस्ता बांधायचा आहे लेकीचा. चांगल्या साड्या. हा मी बसते. हा बरं का. चांगल्या साड्या दाखवा. आणि हे बघा पदरावरती की नाही जरतारीचा मोर हवाय पिसारा फुलवलेला तेवढा दाखवा. पिसारा फुलवलेला मोर. स्वतःचा पसारा बघा. हा बघा माझ्या पसाऱ्याबद्दल बोलू नका सांगते. एवढा पसारा आहे तरी मी अख्खा संसाराचा पसारा सांभाळलाय. कधी हो नाही केलं की चू नाही केलं. उगा काय बोलून दाखवता. आतापर्यंत या कामाला बाई ठेवलेली नाही. तुझं चाललंय. मी बसा तुम्ही. उगा माझं तोंड उघडायला लावू नका. एक बाईने ठेवली कामाला जशी तुम्ही ठेवले तिकडं. काय बोलती? मी कुठं बाई ठेवली? हा सांगा ना ती महिना कोण आहे? मला काही दिसत नाही. काय बोलती तू? समधीकडे तुमची ती महिना महिना कुत्र्याबाई गोळ्या घोंटा तुम्ही. मला नाही खायचं. आता कापूस काटकोडीत बोलू नको. नको मारू नको मारू. दुकानात 4 चौकात तमाशा होते. नको मारू मला. भाऊ शांत व्हा. भाऊ शांत व्हा. भाऊ शांत व्हा. या बघा स्वतःच माणूस मंगळ असलं की कुणी बी हात लावता अंगाला. मी भाऊना लावला ना. भाऊना लावला. ए बुसधाड्या मी जाय ना मला हात लाव ना. माझ्या जोरदार टाळ्या. क्या बात है. अरे बास बास मेलो मेलो किती हसवाल. खरंच अशी अवस्था झाली होती आमची. क्या बात है. शब्द अपुरे पडतात यार. जोरदार म्हणजे जोरदार टाळ्या. 1 नंबर परफॉर्मन्स. वा मजा आला. सई तुला कसा वाटला हा परफॉर्मन्स? यू डोंट हॅव टू प्रे. खरंच जुजबी वर्दीच परफॉर्मन्स होता. अत्यंत सुंदर. म्हणजे खरंच माझ्याकडे आज शब्द नाही आहेत बोलायला. मानाचा मुजरा. अमेझिंग. आउटस्टँडिंग. सॉरी पण जुजबी दिले पण हेही करावं असं वाटतंय मला. प्रसादा मला पण ऍक्च्युली हे करावं असं वाटतंय पण मला वाजवता येत नाही. आवाज तू काढा. आवाज तू काढा. आवाज आउटस्टँडिंग. म्हणजे माझ्याकडे खरोखर प्राजक्ता म्हणाली तसं माझ्याकडे खरोखर शब्द नाही आहेत. म्हणजे लाजवाब कॉन्सेप्ट होती आणि अप्रतिम लिखाण आणि काय सादरीकरण. म्हणजे तुमची एनर्जी आणि तुमचं टायमिंग आणि तुमचं डेडिकेशन आणि तुमची पॅशन कमाल कमाल. म्हणजे खरोखर खरोखर शब्द नाहीत माझ्याकडे. सलाम आहे तुम्हाला दोघांना. सलाम. कई बार तोहफे खरीद के बीबी को पड़ता है मनाना. कई बार तोहफे खरीद के बीबी को पड़ता है मनाना. वो मांग रही है आम तुम दे रहे हो बनाना. मंडळी एक परफेक्शनिस्ट अभिनेत्री आपल्या भूमिकेचा अभ्यास करण्यासाठी घराबाहेर पडली आहे. बघूया ती कुठे जाऊन कुठल्या भूमिकेचा अभ्यास करते ते. दयाती नको रे खरी भीक घाला. आज हेच आहे. आहा दयाती नको रे खरी भीक घाला.
तिरस्काराने थोडं हाड हाड भिकारी बोला, आला भीक मागायला आला, आला भीक मागायला आला, आला भीक मागायला आला. हो हो मी आहे भिकारी. टांग नाही म्हटलं आज येत आहे. टांग नाही. हो आहे मी भिकारी. पण मला सांगा कोण भीक नाही मागत? कुणी आधाराची मागतो, कुणी पगाराची मागतो. कुणी आधाराची मागतो, कुणी पगाराची मागतो. ती पण एक प्रकारे भीक आहे. आमची आर्थिक परिस्थिती वीक, स्वतःशी प्रामाणिक, नाईलाजानं हात पसरून गरजा भागवतो, हा आमचा कामाचा किक आहे. आला भीक मागायला आला, आला भीक मागायला आला. आज एवढंच आहे. द्या रे द्या, कुणीतरी गरीबाला भीक द्या. द्या रे द्या, कुणीतरी गरीबाला भीक द्या. 1 रुपया द्या, 2 रुपये द्या, अगदीच काय नाही तर मोबाईलचा रिचार्ज द्या. तुमच्या स्किट मध्ये कॅमिओ द्या, काहीतरी द्या, पण द्या. दिल्याशिवाय राहू नका आणि दिल्याशिवाय जाऊ नका. द्या रे द्या. आमिर दादा, अरे आमिर दादा कसा आहे? हा तुम्हाला सांगतो मोठा माणूस आहे. परवा जुहू चौपाटीवर दिसला, लगेच जाऊन त्याच्याकडे भीक मागणार होतो, पाय धरून याचना करणार होतो. याचना काहीतरी वेगळं सुरू होतं. घ्या रे घ्या, आता हाय ते एवढंच घ्या. आम्ही त्याच्याकडे जाऊन भीक मागणार होतो, याचना करणार होतो, पण बघितलं तो पाणीपुरीवाल्याशी भांडत होता. 1 सुकापुरी दे ना, थोडीशी शेव दे ना. आणि पाणीपुरीवाला कोण? बाबा शेठ. तिकडे पाणीपुरीची गाडी चालवतो आणि इकडे डोश्याचा तवा समोर ठेवतो. मग त्या पाणीपुरीचे 15 रुपये देऊन बाबा शेठच्या तावडीतून आमिर दादाला सोडवलं. माझ्यासाठी आज वाजव दादा, आज तुलाच वाजवायचं. द्या गरीबाला काहीतरी. कुणी शमी चौगुले, अमेरिका रिटर्न. द्या 1-2 डॉलर द्या. द्या गरीबाला काहीतरी द्या. देवाचा आशीर्वाद घ्या. द्या रे द्या, गरीबाचा आशीर्वाद घ्या. द्या रे भाई. तुम्ही पण काहीतरी द्या. नाही ऍक्च्युली तुम्ही भिकारी आहात का? नाही, काटकोन तिकोणाचं करणं आहे. उरलेल्या 2 बाजूंची बेरीज शोधते. हे कोण छंद म्हणून कपडे घालते काय? नाही तसं नाही. त्यात तर आज मी जबरदस्ती म्हणून घातलं, इच्छा नव्हती. काहीतरी द्या. ऐका ना, मी ना भिकारी शोधतेय. काय म्हणा? मी भिकारी शोधतेय. तुम्ही टपरी शोधत असाल. भिकारी कोणी शोधतं का हो? आजकाल भिकारी कोणी शोधत नाही, पुण्याचं काम करण्याचे दिवस गेले. हो खरं तर हे न पटण्यासारखंच आहे, भिकारी शोधते वगैरे. पण काय मी मेथड ऍक्ट्रेस आहे ना. हे पटण्यासारखं आहे. काय म्हणलं? हे पटण्यासारखं आहे ना. तर मी मेथड ऍक्ट्रेस आहे, तर मला ना असं भिकारी पण जगायचंय. म्हणजे मला एक फोन आला होता एका प्रोड्युसरचा की तुम्ही भिकारी व्हाल का? म्हटलं व्हाय नॉट, मला आवडेल. मला असं वेगवेगळं करायला खूप आवडतं. म्हणजे जोपर्यंत ते भिकारी पण माझ्या असं नसा बिनत नाही ना, तोपर्यंत मला ना मज्जा येत नाही. मला फक्त तुम्ही शिकवा कशी. भाई हो, भीक मागायला मुळात माणूस शिकवतच नसतो, परिस्थिती शिकवते. एवढंच त्याला तुम्ही मला सुखानं भीक तरी मागू दे. आले तिथे तोंडाला लिपस्टिक आणि पावडर लावून, मेकअप करून, भारीतले कपडे घालून, वजन वाढवून भिकारी बनत आले. असं नाही भिकारी होता येत. मग कसं होता येत? त्याच्यासाठी मेहनत लागते. मेहनत, कष्ट लागतात. 1 मिनिट, तुम्ही माझ्या मेहनतीवर संशय घेताय, माझ्या कष्टांवर डाऊट घेताय. 1 मिनिट, वजनाचा तर काहीच होऊ शकत नाही. पण काय करताय? 1 मिनिट तुम्ही. हो बाई थांबा 1 मिनिट. हो नाही बाई. हो हे बघा. ओ बाई असं करू नका. ओ बाई असं करू नका. काय करताय? ओ काय लोक काय म्हणतील?
बाई ओ बाई ऐका ना. तुम्ही थांबव जरा. बाई ओ बाईची छेड काढतो तू. नाही हा बाईची छेड काढतो. मारा रे सगळ्यांनी. ते हमनारे साताच्या माहेचे. हे जे मेथड ऍक्टर आहेस. हा पटत नाही का? पटत नाही. नाही होते का? काय बोलतोयस तू? अरे हमरे सातमेचे ह्याचे तुम्ही हे करू नका. म्हणजे आजच जोडी केली आहे लेकिन सातमेचे आहे. ह्याचे का हल्ली नवीन पोरांबरोबर एक्सपेरिमेंट करतात काही माहित नाही पण सातमेच आहे. उठले थोडा धीर मिळाला होता. सातमेच. ओय बाई तुला काय वेळ लागला का? रस्त्यात स्वतःचे कपडे काय फाटतात? लोक मारतील ना मला. थांब 1 मिनिट. माझ्या मेहनतीवर डाऊट घेतोस ना तू? तर तू बघ मी काय काय करते. अशाने काय होणार आहे? तेही शांत होऊन बघताय. दाखवते. आता मी वाटते भिकारी वाटते. येते बाहेर. वाटते ना भिकारी. नाही भिकारी असल्याचं आव आणून भीक मिळाली असती तर कशाला पाहिजे होतं? अचानक भीक मिळणार नाही. मग कशी मिळणार? उन्हा पावसात रस्त्यावर बसावं लागतं. सण वार पौर्णिमा अमावस्या नक्षत्र सगळं लक्षात ठेवावं लागतं. 1 मिनिट. मी सगळे टाईप करून लिहून का? मला कसं सगळी प्रोसिजर. मी प्रोसेसची नाटी आहे ना. सो मला ते सगळं करावं लागेल. सगळं नवनवीन असं सुचवावं लागतं. नवीन म्हणी तयार करावं लागतं. ओके. बेईंग भिकारी. आपल्या बेईंग भिकारी आपल्या म्हणी तयार कराव्या लागतात. कशा? अभागी भद्र नशिबाला छिद्र. क्या बात आहे. नियतीने दिला धोका तिच्या नावानं बोंबा ठोका. असं सतत नवीन शोधावं लागतं. खूप अभ्यास करावा लागतो. म्हणजे सगळ्या गोष्टीचं नियोजन करावं लागतं. ओके. म्हणजे देवळात कधी जायचं? कुठल्या वाराला कुठल्या देवळात जायचं? ओके. पण एकादशीला वार कुठलाही असू दे विठ्ठलाच्या देवळात जायचं. अच्छा. मग कुठल्या देवळात कधी जायचं? बार समोर कधी जायचं? ट्रॅफिक मध्ये कधी जायचं? कुठला सिग्नल मोठा? कुठला चौक मोठा? सगळ्याची माहिती असावी. ओके. आपलं रडगाणं ऐकून समोरच्याने भीक का द्यायची याचं ठाम करणं आपल्याकडे पाहिजे. खरं. आणि हे सगळं 20 सेकंदात. 20 सेकंद. कसं? म्हणजे पहिल्या 5 सेकंदात समोरचा भीक देऊ शकतो का नाही याची खात्री करायची. त्यानंतरच्या 5 सेकंदात आपलं रडगाणं ऐकवायचं. त्याच्या पुढच्या 5 सेकंदात नियव शांतता. फक्त एक्सप्रेशन. आपण जे रडगाणं ऐकवलंय ते आपण जगतोय असं दाखवायचं. चेहऱ्यावरती सगळं ते आणायचं. चेहऱ्यावरती दुःख आणा. दुःख आणा. चेहऱ्यावरती धुका आलंय. दुःख आणा. अंडर प्ले करते मी. अंडर प्ले. लाऊड करा. लाऊड. इथे चुकता तुम्ही सिनियर लोक. आपण करतात तेच बरोबर. आपण करतोय तेच बरोबर. किती वर्ष. दुःख. आता सगळ्यात महत्वाचा टप्पा गाणं. आपल्याला गाणं गाता आलं पाहिजे. जनरली आपण गाणं शिकताना गाण्याचे आकार उकार शिकतो. ओके. पण बेईंग भिकारी गाण्याचे इकार महत्वाचे. इकार. तुम तो ठेरी परदेशी. तुम तो ठेरी. तुम तो ठेरी. काय करतोय तू हे? आता समोरच्या व्यक्तीकडनं पण इकार आला पाहिजे. तुमच्या इकाराचा स्वीकार झाला पाहिजे. कळलं? समोरच्या व्यक्ती तुमच्या गाण्यामध्ये रमून त्याने तुम्हाला दाद नाही दिली पाहिजे. त्याने तुम्हाला भीक दिली पाहिजे. ओके. मी करू. म्हणजे कसं? ती ठेरी पिरी देसी. नाही. तुम तो ठेरी परदेसू. ते इकार आहे ना. ओरिजिनल इकार आहे ना. मग आता आपण उकार द्यायचा. ओके. असं. ओके. म्हणजे कसं? तुम तो ठेरी परदेसू साथ क्या निभाओगे. इथे नाही. इथे गीत ठेवायचा. नाही. सगळंच आपण नाही करायचं. थोडं समोरच्याला पण ठेवायचं. कळलं? ओके. लक्षात. आणि गाणं म्हणताना हे सगळ्यात महत्वाचं. ह्याला काय म्हणतात? ह्याला कोणी काही म्हणतं. प्रोडक्शन वाले फरशीचा 2 तुकडे पण बोलतात. याला लोक टिपड्या बोलतात पण आपल्यासाठी म्युझिक बँड. मी चिमटा बसला. काय आलं? चिमटा बसला. पोटाच्या चिमटा घालवण्यासाठी बोटाला चिमटा घ्यावाच लागतो. या. तुम तो ठेरी परदेसू. तुम तो ठेरी परदेसू साथ क्या निभा
आता मी तुम्हाला प्रात्यक्षिक दाखव. ओके. हा बघा. द्या रे द्या, कुणीतरी या गरीबाला काहीतरी द्या. देवधर्म करा, पुण्य पूर्ण करा, गरीबाला मदत करा, देवाचा आशीर्वाद घ्या. द्या रे द्या म्हटलं ना, लगेच इमोशनल करायचं. द्या रे द्या, या गरीबाला काहीतरी द्या, पुण्य पूर्ण करा. द्या रे द्या. नाही करायचं पुण्य, पाप करायचं मला. काय करणारस? नाही करायचं पुण्य. ओ भाई, ओ काय काय करताय दादा? ओ काय करताय? माझ्यावर ही भीक मागायची वेळ गेल्या 1 वर्षापासून आली दादा. अहो तुम्ही काय करताय दादा? अहो काय? मी बूट पॉलिश करेन दादा. अहो बूट खाली राहिले ना, इकडे काय करताय? ओ दादा, मी बूट पॉलिश करेन, मी मेहनत करेन, मी कष्ट करेन आणि मी पैसे कमवेन. मला भीक नको दादा. दादा, 1 वर्षापूर्वी पनेश्वरला आमची फॅमिली गेली होती आणि बसचा ऍक्सिडेंट झाला. त्यात माझे दादा, वहिनी आणि मी मेलो. पण मेली? मग त्या जगण्याला काय अर्थ आहे? दादा वहिनीच नाही येत तर मी परमेश्वराला नेहमी म्हणत असते, कशाला मला जगवलंस तू दादा? पण दादा, मी हे तुम्हाला का सांगते सगळं? माझं भोगते तुम्ही. पण दादा, मला फक्त 2 रुपये द्याल का? काहीच खाल्लं नाहीये मी सकाळपासून. माकडा, मेहनत करते मेहनत. मी बूट पॉलिश. ताई राहू दे, ताई राहू दे, ताई राहू दे. दादा. हा दादा. दादा ना, एकच दादा येईन एवढंच. वडापाव खा, वडापाव खा. दादा, 12 रुपयाला येतो वडापाव. अजून 20 ठेव, 2 वडापाव खा. बघ रे माकडा, हिच्याकडे बघून दया येते. ही भिकारी वाटते तू, खोटा भिकारी कुठचा. दादा. 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 अरे हे सोले रे. 1 मिनिट थांब, प्रोड्युसरला फोन लावते. हॅलो, 1 मिनिट. हॅलो, इथून पुढे मला हिरोईन होशील का माझ्या पिक्चरची? असे फालतू प्रश्न नाही विचारायचे. मी भीक मागून पैसे कमवणार आहे, कळलं ना? इथून पुढे फोन नका ठेवा फोन. जा जा, चल ऍक्टिंग कर. जा चल ऍक्टिंग कर. मी ऍक्टिंग करू? मग तू काय करणार? सुबह पहली गाड़ी सो घर को लौट जाओगी. सुबह पहली गाड़ी सो घर को लौट जाओगी. वाह 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 वाह, क्या बात है, क्या बात है. काय कॅरेक्टर्स पकडले तुम्हा दोघांनीही. क्या बात, मस्त झाला परफॉर्मन्स. बघूया दर्दी हास्य रसिकांचं काय म्हणणं आहे. सई? ओमकार आणि नमा, तुमची जोडी बघून मला आज आश्चर्याचा धक्का बसलाय आणि तो सुखद आहे. दोघेही तगडे कलाकार आहात. ह्याची पावती तुम्हाला वारंवार आम्ही दिलेलीच आहे आणि तुम्हाला दोघांना आज बघून मला खूप आनंद झाला आहे. उत्तम झालं. मला ही जोडी पुन्हा पुन्हा बघायला खरंच खूप आवडेल. वेल डन अँड ऑल द बेस्ट. आणि मंडळी, याच बरोबर आजच्या भागातले सगळे परफॉर्मन्सेस संपलेले आहेत. जाणून घेऊया हास्य रसिकांकडून की त्यांना या आठवड्यातले परफॉर्मन्सेस कसे वाटलेत. त्यासाठी मी तुम्हा दोघांनाही मंचावर येण्याची विनंती करते. उत्तम झाले परफॉर्मन्सेस, उत्तम. काही नवीन जोड्या बघायला मिळाल्या, मजा आली. भाईंनी ज्या प्रकारे पप्पी कॅच केली ते खूप आवडलं. खूप खूप धमाल आली. आणि म्हणजे मी नेहमी वाट बघत असते की हास्य जत्रेचं शूटिंग कधी आहे, कारण जेव्हा मी इथे असते तेव्हा मला सगळ्या गोष्टींचा विसर पडतो आणि मी मनमोकळेपणाने हसते आणि मला पुढच्या अख्ख्या महिन्याची ऊर्जा मिळते. त्यामुळे धमालच असतात परफॉर्मन्सेस आणि हाही एपिसोड एकदम तगडा झाला. प्रसादा? मजा आली, खूप मजा आली. कालचा आणि आजचा दोन्ही भाग जर का आपण बघितले तर अनेक कला त्यात सादर झाल्या. अंशुमन विचारेकडनं निवेदन कौशल्य दिसलं, वनिताकडनं ठसकेबाज लावणी दिसली, ओमकार आणि नमाकडनं एक वेगळीच कला दिसली. प्रसादच्या तर कला आपण वेगवेगळ्या पाहतोच. थोडक्यात गणेशोत्सव चालू आहे म्हणून
गणपतीची सर्वांग सुंदर मूर्ती पाहावी तसा एपिसोड. वा 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 वा